गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी अलौकिक अशा प्रकारचं कार्य केलं आणि ज्यांनी आपल्या कार्यानं, कर्तृत्वानं, विचारानं, आपल्या लेखणीनं या समाजाचं कल्याण करण्याचं एकमेव अहोरात्र कार्य केलं, असे गुरु नाही, सद्गुरू नाही, जगाचे जगद्गुरू होण्याचं महत् भाग्य ज्यांच्या वाट्याला आलं, असे तुपा समान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी असणारे तुपा समान जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज काल्याचं वर्णन करत असताना त्या गोकुळवासियांना जे सुख झालं, कशामुळे झालं याचं वर्णन या अभंगाद्वारे करतायत। विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे। या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्णाचा जो काही जन्म मथुरेमध्ये झाला आणि नंतर गोकुळामध्ये भगवंत आले आणि गोकुळामध्ये भगवंत आल्यानंतर त्या गोपाळवासियांना जे सुख झालं, जो आनंद झाला, जे समाधान झालं, त्याचं वर्णन त्या ठिकाणी करत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा। ज्या वेळेस भगवान मथुरेमधून गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आल्यानंतर तिथली सर्व चिंता मिटली, समाप्त झाली आणि त्या गोपाळांना, गोकुळवासियांना सर्वांना त्या ठिकाणी काय झाला, आनंद अशा प्रकारचा झाला बा। का आनंद झाला त्याचं कारण जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात आपल्याला सांगतात, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी। काय झालं, बाळकृष्णानंदाच्या घरी आला, त्याच्यामुळं नर आणि नारी यांना काय झाला, आनंद झाला महाराज। आता नर आणि नारी म्हणजे काय, तर याचा सरळ सरळ आपल्याला सर्वांना अर्थ माहित आहे। नर म्हणजे त्या ठिकाणी पुरुष आणि नारी म्हणजे स्त्री। त्या गोकुळामधले ज्या काही स्त्री आहेत, जे पुरुष आहेत, त्या सर्वांना काय झाला, आनंद अशा प्रकारचा झाला बा। आणि त्या आनंदाच्या भरामध्ये जो आनंद झाला, समाधान झालं, त्याच्यामुळे त्या काय करायला लागल्या, त्या ठिकाणी त्यांना आनंद झाल्यामुळं गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे, त्या गुढ्या उभारायला लागल्या, तोरणं बांधायला लागले, त्यांना आनंद झाला। अशा पद्धतीने त्या कथा सुद्धा करायला लागल्या बा। आणि मग अशा भगवान श्रीकृष्णाने काय केलं, त्या गोपाळवासियांचं मन त्या ठिकाणी काय केलं, आपल्याकडं वेधून घेतलं बा। तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। त्या गोविंदानं, त्या भगवान श्रीकृष्णानं त्या गोपाळवासियांना अहोरात्र अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी दिला, असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। सरळ सरळ भावार्थ आपल्या सर्वांच्या लक्षात आला। आता नेहमीप्रमाणे मी जसं सांगतो तसं या अभंगावर आपल्याला काय करायचं आहे, बऱ्याच जणांनी माझ्यापर्यंत आवाज नाही आला तरी मी होटाचं सगळं पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला या अभंगावर काय करायचं आहे, चिंतन करायचं आहे। आता मी नेहमीच सांगत असतो, सांगणारे चिंतन करत नाही, ऐकणारे कधी करतील, हा एक संशोधनाचा विषयच आहे। मग कीर्तनामध्ये काय करावं, कीर्तनामध्ये कीर्तन कसं असावं, वारकरी संप्रदायाचं कीर्तन कसं आहे, याला सर्वांना काय आहे, मर्यादा अशा प्रकारची आहे बा। पण आता काय झालंय, संदीप महाराज, अध्यात्मामध्ये मर्यादा संपल्यात, प्रपंचामध्ये माणसं मर्यादा पाळायला तयार नाही। नवे नवे रोडनी चालताना सुद्धा माणसं गाडीची मर्यादा, वेगाची मर्यादा पाळायला तयार नाहीयेत बा। आणि म्हणून ज्यांनी मर्यादा पाळली त्याचं जीवन यशस्वी झालं महाराज। विठ्ठल आमच्या साधू संतांना त्या ठिकाणी आम्हाला मर्यादा घालून दिलेली आहे महाराज। कीर्तनामध्ये काय सांगावं, भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवाराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी हरीची, आयशी कीर्तन मर्यादा हे उदागे महाराजांच्या घरची। तुम्ही जागेत ना सगळे, आमच्या घरची नाही महाराज, ही संतांनी आपल्याला मर्यादा घालून दिलेली आहे बरं का। आणि त्या मर्यादेने जो चालतो
त्याचं वारकरी संप्रदायामध्ये आज तितकंच त्या ठिकाणी महाराज ते तीर्थरूप म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. त्यांचं जीवन त्या ठिकाणी वंद्य म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलं जातं महाराज. आणि म्हणून अभंग जगद्गुरु तुकोबरायचं आहे. आज त्या ठिकाणी विशेष अशा प्रकारचा म्हणजे आजचा दिवस आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आपल्या खंडोबा नगरच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि प्रसन्नतेचा दिवस आहे. आज सगळेच प्रसन्न आहेत महाराज. त्याची कारण वेगवेगळी आहे बरं का. सगळेच प्रसन्न आहेत. सांगणारे कीर्तनकारही प्रसन्न आहेत, ऐकणारे श्रोतेही प्रसन्न आहेत. आमचे टाळकरीत आज विशेष प्रसन्न अशा प्रकारचे आहेत. सगळ्यांचे चेहरे पाहिले तर असं वाटतं काय पांडुरंग परमात्म्याचे चेहरे आहेत बरं का. का पांडुरंग परमात्म्याचे चेहरे म्हणलो? कारण पांडुरंग परमात्म्याच्या चेहऱ्यावर काय आहे? सदय धवला सं विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंग परमात्मा नेहमी हसतो आहे. तसे चेहरे आज तुमच्या सर्वांचे मला दिसत आहेत. कारण आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं महत्वाचा दिवस आहे. आज आपल्या सप्ताहाचा काय आहे? काला आहे त्या ठिकाणी महाराज. आणि वारकरी संप्रदायामध्ये काल्याला विशेष अशा प्रकारचं महत्व आहे. कृष्णा महाराज इतर संप्रदायामध्ये काला सांगितला जातो, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटामध्ये गोपाळाने आणि भगवंताने जो काला केला अगदी तसाच्या तसा काला आपल्या खंडोबा नगरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी हा प्रसाद रूपाने मिळणार आहे. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे महाराज. विठ्ठल आपल्याला सांगितलं या अभंगावर आपल्याला काय करायचं आहे? चिंतन करायचं आहे महाराज. आपल्याकडे अगदी थोडी वेळ राहिलेली आहे. म्हणजे कीर्तन संपायला थोडी राहिली, तसं आपल्याला अजून भरपूर वेळ आहे बरं का. जे जागे आहेत त्यांना लक्षात येईल. आणि मग आहे तोपर्यंत या शेवटच्या श्वासापर्यंत या अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे. चिंतन काही कोणी करत नाही. खरं तर माणसाने जीवनामध्ये चिंतन करावं महाराज. ज्यांनी चिंतन केलं त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये सुखाच्या राशी निर्माण झाल्या महाराज. चिंतने चिंतने तद्रूपता. आणि म्हणून चिंतन केलं पाहिजे. आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये सध्या काय आहे? सुख आहे का दुःख जास्त आहे? आता सध्या असं वाटतंय मला, दाखवता तुम्ही बरोबर आहे आपल्या जीवनामध्ये सुख आहे, पण सुख कशाचं आहे महाराज? तुम्ही कोणालाही विचारा तुमचं कसं काय, ते म्हणजे बरं आहे पण खरं नाही. बरोबर आहे की नाही? सगळ्याला विचारा कसं काय. मला जर एखाद्याने विचारलं महाराज कसं काय, मी म्हणत असतो बरं आहे माझं, पण खरं आहे असं म्हणायची डेअरिंग अजून होत नाही महाराज. म्हणजे याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये काय आहे? चिंता आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे. आणि दारिद्र्य नसलं तरी काही लोकांची त्याच्याकरता धावपळ चालू आहे. दारिद्र्य रेषेच्या कार्डामध्ये आपलं नाव जाण्याकरता. बरोबर आहे की नाही? म्हणजे नसलं तरी माणसं दारिद्र्य उडवून घेतात. हे माणसाचं फार मोठं काय म्हणतात त्याला, कमतरता म्हणावं लागेल. असो चिंतन त्या ठिकाणी झालं पाहिजे महाराज. आणि मग चिंतन केलं का आपल्याला परत त्या ठिकाणी जन्मालाही यावं लागणार नाही आणि परत आपल्याला मरावंही लागणार नाही महाराज. चिंतनामध्ये आपण सांगणारच आहे, पण भगवंताचं चिंतन केल्यानंतर आपल्याला चिंता करण्याची गरज राहत नाही. हरिमुखी गाता हर चिंतन केलं का चिंतन केलं की चिंता करण्याची गरज राहत नाही महाराज. चिता चिंता समयुक्ता बिंदू मात्रेन विशेषता सजीवम दहते चिंता निर्जम दहते चिता. किंवा हरी आला हाता मग कायची भय चिंता. तो भगवंत आपल्या घरी आला मग आपल्याला चिंता राहत नाही महाराज. तो भगवंत आपल्या घरी येतो त्या ठिकाणी आपल्या घरी येतो, त्याचा प्रवेश झाला की आपल्या जीवनातली काय होते? चिंता त्या ठिकाणी संपते महाराज. मला सांगा, नाथ महाराजांच्या घरी भगवंत किती वर्ष राहिला? 36 वर्ष राहिला. पण नाथ महाराजाला कळाला का? आपल्याला कुठं काय कळणार आहे महाराज? ज्या नाथ महाराजाला भगवंत 36 वर्ष घरी राहिला त्या नाथ महाराजांना कर्तुम मान्यता कर्तुम शक्ती नाथ महाराजांकडे होती महाराज. पण नाथ महाराजांच्या सुद्धा लक्षात आला नाही. तो देव आपल्या कधी लक्षात येईल? अवघड आहे महाराज. बरोबर आहे की नाही? म्हणून
या जन्मामध्ये त्या ठिकाणी त्याची आपण ओळख करून घेतली पाहिजे महाराज. असो, आपल्या खंडोबा नगरच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा आहे. बघता बघता त्या ठिकाणी त्रितपपूर्ती सोहळ्यापर्यंत आपण येऊन पोहोचलो महाराज. 36 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाली. हा काळ म्हणजे काय सोपा काळ नाही महाराज. जेवढं आयुष्य आपल्याला मिळालं ही खंडेरायाची कृपा आहे बरं का. कधीतरी त्या खंडेरायाच्या द्वारामध्ये, कधीतरी पांडुरंगाच्या द्वारामध्ये जाऊन, भगवान शंकराच्या द्वारामध्ये जाऊन त्या भगवंताचे आपण आभार मानले पाहिजे का हे भगवंता, हे खंडेराया आहे, या 36 वर्षाचा साक्षीदार होण्याचं महत् भाग्य तू माझ्या वाट्याला दिलं, ही तुझी कृपा अशा प्रकारची आहे महाराज बरं का. आणि म्हणून 12 वर्षातून त्या ठिकाणी जो पर्व काळ येतो त्याला कुंभमेळा असं म्हणतात. आता मागच्या वर्षी प्रयागराजला खूप मोठा कुंभमेळा त्या ठिकाणी झाला. आता याही वर्षी, पुढच्या वर्षी तर अधिकम फलम त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये योग येणार आहे महाराज. पुढच्या वर्षी आपल्याला नाशिकला त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा आहे. आतापासूनच त्याची तयारी चालू आहे. म्हणजे 12 वर्षातून जो पर्व काळ येतो त्याला कुंभमेळा असं म्हणतात. माणसाने वयाची 25 वर्ष पूर्ण केली की त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, रौप्य महोत्सवी वर्ष म्हणतात. त्याच माणसाने वयाची 50 वर्ष पूर्ण केली की त्याला काय म्हणतात, सुवर्ण महोत्सव त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्याच माणसाचं 75 वर्ष पूर्ण झालं तर त्याला अमृत महोत्सवी म्हणतात. आणि एखादा भाग्यवान जोग महाराजासारखा जर 100 वर्ष त्या ठिकाणी जगला किंवा त्या कार्याला 100 वर्ष झाले तर त्याला शताब्दी असं म्हणतात महाराज. एखाद्याने वयाची 71 वर्ष पूर्ण केली त्याला अर्धउदय पर्व काळ म्हणतात. आणि मग बघता बघता त्या ठिकाणी त्रितपपूर्ती सोहळ्यापर्यंत आपण आलो. या सर्व कार्याला त्या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी त्या ठिकाणी साक्षीदार अशा प्रकारचे आहे बा. खरं तर यावर्षी अतिशय दृष्ट लागेल असा कार्यक्रम खंडोबा नगरचा आपला झाला महाराज बरोबर आहे की नाही. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे बरोबर आहे की नाही. एवढा आनंद आम्हाला मिळाला, जो आनंद जगाच्या पाठीवर कुठं आम्हाला मिळणार नाही, तो आनंद खंडेरायाच्या पवित्र पावन भूमीमध्ये आम्हाला मिळाला. ही खंडेरायाची त्या ठिकाणी कृपा आहे महाराज. आणि म्हणून आनंद मिळण्याकरता त्या ठिकाणी सगळेजण वारी करतात बरं का. एक जणांनी जगद्गुरु तुकोबरायला विचारलं, म्हणले तुमच्या घरी काय आहे. कधी कधी आम्हाला काही लोक विचारतात, म्हणले महाराज तुमच्या घरी काय आहे. मग आम्हाला विचारल्यानंतर मी सांगत असतो, गायी आहेत, म्हशी आहेत, शेळ्या आहेत, मंडळी असं सांगत असतो. मग मला सांगा, जगद्गुरु तुकोबराच्या घरी हे नव्हतं का. जगद्गुरु तुकोबराच्या घरी हे सगळं होतं, पण जगद्गुरु तुकोबरायांनी प्रपंचामधलं काही सांगितलं नाही आणि परमार्थमधलं सांगितल्याशिवाय राहिलं नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, पंढरीची वारी पंढरीची वारी म्हणतात. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत. काय म्हणतात, पंढरीची वारी माझ्या घरी आहे, मी दुसरं तीर्थ करत नाही, असे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. हे जर खरं असेल तर त्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये अभंग आहे. वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीच्या. अशा प्रकारचं कार्य जगद्गुरु तुकोबरायचं आहे महाराज. आणि म्हणून आपण पंढरीची वारी करतो, पांडुरंगाची वारी करतो, विठ्ठलाची वारी करतो. आता मला सांगा, त्यांना गप्प बसा नाही तर मग घरी तिकडे बांधा म्हणा नंदू. आणि मग त्या ठिकाणी महाराजची वारी अशा प्रकारची आहे महाराज बरं का. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत. कोणी विठ्ठलाची वारी करतं. आता मला सांगा, आपण वारीला जातो भोसले महाराज, आपण वारीला गेल्यानंतर पांडुरंगाला आनंद होतो का आपल्याला आनंद होतो. खरं सांगा, देवाला आनंद होत. बरं आता कीर्तन संपल्यावर तुमचं दर्शन करून जातो मी आता बरोबर आहे का. आपण पंढरपूरला गेल्यानंतर देवाला अजिबात आनंद होत नाही महाराज. का आनंद होत नाही, कारण आपण घरून जातानाच त्याच्याकडे विषय घेऊन जातो महाराज. विषय मागण्याकरता आणि विषय भोगण्याकरता आमची वारी आहे महाराज. ज्या दिवशी विषय बंद होतील आणि विषय काही मागायचे राहणारच नाही, विषयच राहणार नाही, त्या दिवशी त्या ठिकाणी आमची वारी सफल झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. जशी पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी आहे तशी आपली खंडोबाची सुद्धा काय आहे, वारी आहे महाराज बरोबर आहे की नाही. त्याचं वर्णनच आलेलं आहे.
आहेत त्या ठिकाणी महाराज. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं आज सगळेच प्रसन्न आहेत महाराज. 7 दिवस भागवत महाराजांनी ज्या पद्धतीनं गायलं नाही ते आज आज गात आहेत महाराज. बरोबर आहे, त्याचं कारण ते आज प्रसन्न आहे, सगळेच प्रसन्न आहेत. कारण आज काय आहे, आज काला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्रितपपूर्ती 16 अतिशय भव्य दिव्य वातावरणामध्ये आपण त्या ठिकाणी संपन्नतेकडे त्या ठिकाणी जात आहोत. आणि हे कार्य करत असताना ही सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी खरं तर उपस्थित आहे महाराज. यांचं सर्वांचं चांगलं सहकार्य आहे. त्याच्यामध्ये दैफळे साहेब आहेत, आगळे सर आहेत. नेहमी सांगत असतो सगळे आले का आगळे आले ना आगळे आले का सगळे आले. बरोबर आहे. म्हणून त्यांचं हे कार्य त्या ठिकाणी चांगलं आहे. आमचे वीर साहेब आहेत, भिसे आप्पा आहेत, पाडळे साहेब आहेत, खेडकर साहेब आहेत, भुसरी दादा आहेत, इकडे गुले साहेब आहेत. सर्वच गुणीजन मंडळीनं त्या ठिकाणी महाराज. आणि यांना या वर्षी चांगल्या प्रकारची साथ ही तरुण मंडळीनं त्या ठिकाणी केली महाराज. अभय पालवे असतील, उदय गांगुडे असतील, अमरदादा अकोलकर असतील, सगळेच नावं राजूभाई त्या ठिकाणी सगळे आहेत महाराज. म्हणजे तरुण आणि वयोवृद्ध जर एकत्र आले तर काय होतं महाराज, हे या ठिकाणी आजचं उदाहरण अशा प्रकारचं आहे. एखाद्याचं नाव राहून जाईल महाराज, मुद्दाम होऊन घेतलं नाही असं त्याचा अर्थ कधी काढू नका बरं का. समोरही त्या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळी आहेत. आदरणीय लव्हाट महाराज आहेत, विखे महाराज आहेत, भोसले महाराज आहेत, शिंदे महाराज आहेत. आणि या कार्यक्रमाला 7 दिवस त्यांनी सुंदरता त्या ठिकाणी प्रसन्नता दिली. असे सर्व गुणीजन मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत महाराज. आदरणीय त्या ठिकाणी आपल्या ज्ञानेश्वरी ज्यांनी 7 दिवस आपल्या पुढे त्या ठिकाणी वाचन केलं, त्या ठिकाणी पारायण केलं, असे आदरणीय हरिभक्तपरायण अशोक महाराज बोरुडे आहेत. ज्यांना त्या ठिकाणी आपण त्यांचं नाव भीषण महाराज आहेत, पण ते खरे भीष्माचार्याच्या भूमिकेमध्ये आहेत. ते खरं तर मागच्या वर्षी जाणार होते पण त्यांचं काही पुण्य कामाला येतं महाराज बरं का. ते जवळजवळ गेलेच असं. हा तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला घरी माहित नसेल पण बाहेर चर्चा अशीच होती, म्हणले ते आता जायच्याच मार्गावरती म्हणले बरं का. पण त्यांचं पुण्य त्या ठिकाणी महाराज संदीप महाराज फार मोठं पुण्य त्यांनी या संप्रदायाच्या दृष्टीने त्या ठिकाणी केलं. म्हणून ते पुण्य तुम्हाला कामा आलं. असे आमचे भीष्माचार्य महाराज भूषण महाराज वावरे आहेत. भागवत महाराज त्या ठिकाणी मरकड आहेत. आदरणीय कुलकर्णी देवा आहेत, अशोक महाराज आहेत, कंठळी महाराज आहेत, आमचे सुरेश महाराज आहेत, बबनदादा आहेत. आदरणीय त्या ठिकाणी मृदंग त्यांनी 7 दिवस चांगल्या पद्धतीची केली. आपल्याला मंत्रमुग्ध त्या ठिकाणी केलं महाराज. हा मृदंग म्हणजे काय सोपा नाही बरं का. ते गवळण काय तर आहे ना, मृदंग लागलाय वाजायला त्या ठिकाणी. हा मृदंग महाराष्ट्रामध्ये वाजतो, भारतामध्ये वाजतो, यामध्ये नवल नाही. जय हरी. आजच्या कार्यक्रमासाठी आपले दिनेश भाऊ लवाड सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही त्या ठिकाणी धन्यवाद. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज हा मृदंग तसं पाहिलं तर वारकरी संप्रदायाला मान्यच नाही महाराज. आता सगळेजण शास्त्राला मान्य मानतात बरोबर. घरी जर काही झालं तर माणसं काय म्हणतात, हे शास्त्राला मान्य नाही. आता मला सांगा संदीप महाराज, तो मृदंग तुम्ही जो वाजवतो तो कशाचा आहे? चामड्याचा आहे महाराज. चामडं शास्त्राला मान्य आहे का? चामडं शास्त्राला मान्य नाही, पण वारकरी संप्रदायाने त्याला जवळ केलं. आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये मृदंग वाजायला लागला. आमचे वारकरी त्या ठिकाणी महाराज मंडळी, संदीप महाराज सुद्धा काही दिवस अमेरिकेला जाणार आहेत मृदंग वाजायला महाराज. निश्चित जाणार आहेत महाराज. आता काही अवघड राहिलं नाही. आमचे बरेचसे महाराज मंडळी कीर्तन करायला अमेरिका, स्वित्झर्लंड, जर्मनी, इतर देशामध्ये त्या ठिकाणी जात आहेत. का? जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वारकरी संप्रदायाने ज्याला स्वीकारलं त्याला जगाने स्वीकारलं असं त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो महाराज. म्हणून आमच्या जीवनामध्ये निराशा असेल, आमच्या जीवनामध्ये उदासीनता असेल, तर त्याने वारकरी संप्रदायामध्ये काय करावं? साधक म्हणून त्या ठिकाणी भक्ती त्या ठिकाणी करावी महाराज. वारकरी संप्रदायामध्ये शंकर बापू त्या ठिकाणी महाराज असे अनेक पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेले आहेत. मग कृष्णा महाराज आहेत, संदीप महाराज आहेत. आणि खरं तर ज्यांनी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला खूप चैतन्य निर्माण होतं महाराज. मला जर भगवंताने विचारलं, महाराज तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये जर जन्माला यायचंच असेल तर काय म्हणून तुम्ही जन्माला येताल, तर मी सांगन एक तर पुढच्या जन्मामध्ये मला गायकवाड महाराजासारखं कर, नाहीतर त्या ठिकाणी आमच्या धायतडक महाराजासारखं कर. ही माणसं त्या ठिकाणी महाराज काय चैतन्य आहे यांच्यामध्ये. आजी असतील त्या ठिकाणी हे चैतन्य आहे बरं का. आता यांच्या नावामध्ये गायकही आहे आणि वाडही आहे ते बरं का. त्या ठिकाणी अशा सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळीच्या उपस्थितीमध्ये सातपुते ताई आहेत, ताई आहेत, सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण हा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न करत आहोत महाराज. आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज वारकरी संप्रदायाचा काय आहे? सांगतेचा प्रसंग त्या ठिकाणी आहे महाराज. आज सगळेच प्रसन्न आहेत. वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रकारचं कीर्तन केलं जातं. पहिलं कीर्तन आहे संत कीर्तन, धर्म कीर्तन, लीला कीर्तन, गुण कीर्तन, नाम कीर्तन. आणि आजचं जे कीर्तन आहे ते लीला कीर्तन आहे बरं का. वारकरी संप्रदायामध्ये पहिल्या दिवशी त्या ठिकाणी महाराजाला बंधन असतं. त्या दिवशी महाराजांनी काय करायचं? एक तर नामपर प्रकरणातील अभंग घ्यायचा
नाहीतर त्या ठिकाणी भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग घ्यायचा। नंतर मध्यंतरी त्या ठिकाणी सगळे महाराज स्वतंत्र अशा प्रकारचे असतात। मागणीच्या दिवशी त्या ठिकाणी महाराजांनी मागणीपर अभंग घ्यायचा। आजच्या दिवशी त्या ठिकाणी फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबराय किंवा संत महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे आजचं चिंतन त्या ठिकाणी करायचं। काल्याच्या कीर्तनामध्ये महाराजांनी काही सांगू नये, मग काय सांगावं तेही आम्हाला महाराजांनी सांगितलेलं आहे। भगवान श्रीकृष्णाने जे काही चरित्र गोकुळामध्ये केलं महाराज, त्याचं काय करायचं? उच्चारण करायचं महाराज। आता भगवान श्रीकृष्णाला एकूण किती वर्षाचं आयुष्य मिळालं? खाईला कृष्णाचं जाऊ द्या महाराज, खाईला आपलंच आयुष्य माहित नाही किती वर्षाचे आहेत महाराज, खायला समजत नाही महाराज। तुम्ही एखाद्याला विचारा ना तुमचं वय किती, तेव्हा असं 60-65 म्हणजे 5 वर्षाचा घोडे महाराज, बरोबर आहे। एखाद्याला विचारा तुम्हाला पुण्याला जायचं किती वाजता जायचं, तेव्हा जाऊ 10-11 वाजता म्हणजे 1 तासाचा घोडे, बरोबर आहे। अरे एका सेकंदाची किंमत किती आहे हे म्हातारपणामध्ये लक्षात येईल। काही म्हाताऱ्यांच्या लक्षात आलं, मी काय अजून म्हातारा झालो नाही, काही म्हाताऱ्यांचा अनुभव घेऊन सांगतो, एक सेकंद त्या ठिकाणी आपल्याला आयुष्य मिळत नाही महाराज। करोडो रुपये जरी त्या ठिकाणी दिले तर एक सुद्धा सेकंद आपल्याला मिळणार नाहीये महाराज। आणि म्हणून असं म्हटलं जातं, तुम्ही रस्त्याने ज्यावेळेस प्रवास करता त्यावेळेस साहेब रस्त्याने लिहिलं जातं, वेळ व्यर्थ जीवन व्यर्थ। हे कधी लक्षात येईल? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची। असो आपला काय तो आजचा विषय नाही, आजचा विषय एकमेव त्या ठिकाणी आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे। भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये त्या ठिकाणी जे चरित्र केलं त्याचं आता काय करायचं आहे? फक्त आणि फक्त उच्चारण करायचं आहे। एकूण भगवान श्रीकृष्णाला 125 वर्षाचं आयुष्य मिळालं। किती मिळालं म्हणजे किती काही त्या ठिकाणी जीवन जगता आलं असतं, पण कार्य 125 वर्षाचं केलं। 11 वर्ष त्या ठिकाणी गोकुळामध्ये राहिले, 14 वर्ष मथुरेमध्ये राहिले आणि उरलेलं 100 वर्षाचं आयुष्य भगवान श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये त्या ठिकाणी काय केलं? आपलं जीवन व्यतीत अशा प्रकारचं केलं महाराज। पण ज्या वेळेस मथुरेमधून गोकुळामध्ये भगवंत आले तर गोकुळामध्ये जोपर्यंत भगवंत होते तोपर्यंत भगवंताने काही मर्यादा पाळलेल्या आहेत। गोकुळामध्ये भगवंताने डोक्याचे केस कापले नाही, पायामध्ये चप्पल घातली नाही, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी भगवंताने गोकुळामध्ये त्या ठिकाणी केल्या महाराज। मग मला सांगा, गोकुळामध्ये चरित्र केलं, मथुरेमध्ये चरित्र केलं, द्वारकेमध्ये चरित्र केलं, वृंदावनामध्ये चरित्र केलं, मग इतर चरित्र आपल्याला सांगायचं नाही, गोकुळामधलं सांगायचं, त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे, भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी गोकुळामध्ये समाजकारण केलं महाराज। काय केलं? समाजकारण केलं। द्वारकेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी समाजकारण नाही केलं, तिथं फक्त त्या ठिकाणी राजकारण केलं महाराज। म्हणून राजकारण आपल्याला सांगायचं नाही। म्हणून डोक महाराज आपल्याला सांगत असतात, कीर्तनामध्ये कीर्तनकाराने तरी कमीत कमी कीर्तनामध्ये राजकारण सांगू नये, आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी प्रपंचातल्या गोष्टी सांगू नये। आता का सांगू नये त्याचंही कारण सांगितलं, म्हणले राजकारण आपल्याला 2 रुपयाच्या पेपरमध्ये रोज आपल्याला वाचायला मिळतं म्हणून ते सांगू नये। दुसरा प्रपंचातल्या गोष्टी आपल्याला सांगू नये का? कारण तुम्ही मी सर्वजण कोण आहोत? मनानं मोठ्याने प्रपंचिक आहोत, बरोबर आहे का? सगळेजण प्रपंचिक आहोत। प्रपंचातल्या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहित आहे, म्हणून त्या 2 गोष्टी सांगू नये। म्हणून आज काला आहे, भगवंताने गोकुळामध्ये त्या ठिकाणी चरित्र केलं। आज काल्याच्या दिवशी त्या ठिकाणी सगळा विषय ठरलेला आहे महाराज। आज दुसरं काही सांगायचं नाही। काल्याकरता देवही स्पेशल आहे, काल्याकरता ठिकाणही स्पेशल आहे, काल्याकरता गोपाळही त्या ठिकाणी स्पेशल आहेत महाराज। या जगामध्ये 5 प्रकारचे भक्त आहेत। एकदा भजन करा म्हणजे सांगतो, विठ्ठल विठ्ठल। मला सांगा, आपल्याकडं देव किती आहेत? 33 कोटी देव आहे। मग 33 कोटी देवापैकी इथं कोणता काल्याच्या दिवशी कोणता देव चालतो? फक्त भगवान श्रीकृष्ण, बरं का? त्याच्यानंतर त्या ठिकाणी भक्त अनेक आहेत, 5 प्रकारचे भक्त आहेत। काही गणपतीचे भक्त आहेत, त्याला गणपत्य म्हणतात, काही देवीचे भक्त आहेत त्याला शाक्त म्हणतात, काही सूर्याचे भक्त आहेत त्याला शौर्य म्हणतात, काही त्या ठिकाणी विष्णूचे भक्त आहेत त्याला वैष्णव म्हणतात, आणि काही त्या ठिकाणी आणखीन कशाचे? पांडुरंगाचे भक्त आहेत त्यांना वैष्णव अशा प्रकारचे म्हणतात। मग वेगवेगळे जरी भक्त असले तरी इथं मात्र हा एकही भक्त चालत नाही, इथं भगतही चालत नाही। भगत वेगळा आणि भक्त वेगळा, बरं का? काही लोक म्हणतात मी देवाचा भक्त आहे, मी म्हणत असतो तू भक्त नाही तू भगत आहे, बरोबर आहे का नाही? अरे भक्त कोणाला म्हणतात? जो देवापासून कधी विभक्त होत नाही, देवापासून कधी लांब जात नाही, देवाच्या नामाशिवाय त्याला दुसरं काही आवडत नाही, अशाच माणसाला त्या ठिकाणी काय म्हणतात?
भक्त अशा गेले आशा ऐसे जाना जे दे उदास गेले आशा पास निवारोनी. अनेक प्रकारचे पास आहेत. यम पास आहे, काळ पास आहे. अशा अनेक पास जरी असले तर भक्त जर झाला तर महाराज जीवनातला आशा नावाचा पास त्या ठिकाणी काय होतो, संपतो महाराज. आशा पास तुटे भेद ब्रह्म आहे, विश्रांतीशी भेटे संत संग. आणि म्हणून या मृत्यू लोकामध्ये भक्त होणं फार गरजेचं आहे. आज काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण. काल्याचं ठिकाण म्हणजे त्या ठिकाणी वाळवंट आहे बरं का. तुका म्हणे वाळवंट वैकुंठामध्ये त्या ठिकाणी असं नाही. पण लवकर घ्या. पण वैकुंठ तो ऐसे नाही. काय प्रमाण दिलं आपण. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंट कसं आहे, काला करण्याकरता वाळवंट लागतं बरं का. वाळवंटाशिवाय काला होऊ शकत नाही. वाळवंटाचे 3 गुण आहेत. इकडे पहा. तुमचं लक्ष माझ्याकडे नसल्यामुळे जे गोळ झालाय सगळा. माझ्याकडे म्हणजे कोणाकडे, रामाकडे. माझ्याकडे नाही म्हणत बरं का. तुमचं लक्ष रामाकडे कुठे आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून वेळोवेळी सांगितलं जातं लक्ष द्या, बरोबर आहे की नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं काय, तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाची पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. वारकरी संप्रदायामध्ये अशोक महाराज इकडे लक्ष द्या. तुम्हाला एकट्याला सांगितलं म्हणजे तरी बाकीचे तरी इकडे लक्ष देईल, बरोबर आहे की नाही. हे उघड त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय महाराज बरं का. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे, वारकरी संप्रदायाचा देव सुद्धा उघडा आहे महाराज. नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले, भक्त कुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. वारकरी संप्रदायाचा देव उघडा, वारकरी संप्रदायाचा मंत्र सुद्धा त्या ठिकाणी उघडा महाराज. उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा, एवढं त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व अशा प्रकारचं आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटाचे 3 गुण आहेत बरं का शिंदे महाराज. वाळवंट कसं आहे, बरं आहे, नीट आहे, उत्तम आहे. कशाचं सांगतोय मी, वाळवंटाचं. आता खरं वाळवंट कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का. यालाच वाळवंट म्हटलंय महाराज या शरीराला. आता हे काहीच्या बाबतीत मध्ये असं आहे, काहीचं बरं आहे, नीट आहे, पण उत्तम नाही महाराज. काहीचं उत्तम आहे, नीट आहे, पण बरं नाही. काहीचं बरंही नाही, नीटही नाही, उत्तमही नाही. पण काही मात्र भाग्यवान आपल्या या जगामध्ये, देशामध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये सद्गुरू विठ्ठल महाराज घुले असतील, भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, नारायण महाराज असतील. यांचं जे वाळवंट होतं महाराज, बरंही होतं, नीटही होतं, उत्तमही होतं. त्याच्यामुळे संत तत्वाला ते पोहोचले. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव आणि कीर्ती त्या ठिकाणी राहील महाराज. विठ्ठल विठ्ठल. वाळवंटामध्ये त्या ठिकाणी काला केला जातो महाराज बरं का. वाळवंटामध्ये त्या ठिकाणी काला केला जातो. हा काला इतका
सुंदर आहे, चांगला आहे. काला घेतल्यानंतर सर्वांना त्या ठिकाणी आनंद होतो, प्रसन्नता तर येतेच येते महाराज. कारण काला हे दुर्लभ आहे बरं का. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. वैकुंठामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काला दुर्लभ आहे. त्याचं कारण काही लोकांनी जगद्गुरु तुकोबरायला विचारलं, म्हणले महाराज वैकुंठामध्ये काला नाही, दुर्लभ आहे, असं तुम्ही कशावरून म्हणता. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही तिथूनच आलेलो आहेत महाराज. आम्ही जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात, आम्ही वैकुंठामधून आलेलो आहोत. आम्हाला माहित आहे वैकुंठामध्ये असं काही नाही महाराज. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. संताच्या संगतीमध्येच त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, काला मिळणार आहे महाराज. आता काला 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 आपण म्हणतो तसं काला करायचं म्हणजे काही विशेष नाही महाराज. आपल्याला सगळ्यांना काला येतो. काय काय म्हणजे म्हणतात ना, ते आला म्हणले आता काला करायला, बरोबर आहे का. ते होता कधी तर त्याने काला केलाच असेल म्हटले, बरोबर आहे का नाही. म्हणजे काला या शब्दाला आपण इतकं खाली आणून ठेवलंय महाराज. अरे ज्या भगवान श्रीकृष्णाने यमुनेच्या वाळवंटामध्ये काला केला आणि गोपाळांना अवीट अशा प्रकारचं सुख दिलं, तो काला किती त्या ठिकाणी मधुर असेल महाराज, बरं का. आणि म्हणून वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा काला जर आपल्याला मृत्यू लोकांमध्ये मिळत असेल तर तो काला त्या ठिकाणी गुलेसाहेब आपण घेतला पाहिजे का नाही. पण आपण सगळेजण भाग्यवान आहोत. ज्या अर्थी आपण हा काला घेण्याकरता आलेलो आहेत त्या अर्थी आपण भाग्यवान आहेत महाराज. आता काल्याचे 3 प्रकार आहेत बरं का. पहिला काला म्हणजे अगदी साधा काला, ज्याला आता आपण या दही अंडीमध्ये काला आहे त्याला दही आणि लाई. आता दही आणि लाई म्हणजे साधं आहे, ते काय घरामध्ये मिळत नाही का. आता तुम्ही घरी जा आणि दही आणि लाई प्रत्येकाला कुठेही मुरमुरे चुरमुरे कुठेही त्या ठिकाणी मिळतात महाराज. हा पहिला काला त्या ठिकाणी झाला. दुसरा काला त्या ठिकाणी आहे महाराज जीव ब्रह्म्याचं ऐक्य, त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात, काला अशा प्रकारचं म्हणतात. आणि तिसरा जो काला आहे त्या ठिकाणी आज आपण जो करणार आहे आणि जो आपल्याला मिळणार आहे आणि जो घेतल्यानंतर आपल्या शरीरावर आणि मनावर त्या ठिकाणी प्रसन्नता चेहऱ्यावर येणार आहे, तो काला म्हणजे त्या ठिकाणी आज भगवंताच्या नामाचा काला आहे महाराज. भगवंताच्या नामाचा काला त्या ठिकाणी आपण केला पाहिजे महाराज. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. प्रेमानं त्या ठिकाणी महाराज काही होतं बरं का, फक्त प्रेम असलं पाहिजे महाराज. त्या शबरीकडं प्रभू रामचंद्र भगवंत आले, कशामुळे आले, थोर प्रेमाचा बुकेला आज दुष्काळ तयाला. फक्त प्रेम असलं पाहिजे एकमेकावर त्या ठिकाणी. अहो भगवान श्रीकृष्णाच्या पोटी किंवा रुक्मिणी मातेच्या पोटी त्या ठिकाणी प्रद्युम्न सारखा सुंदर कर्तबगार पुत्र जन्माला आला महाराज. तुम्ही आजही कधी जर द्वारकेला गेलात तर द्वारकेला गेल्यानंतर भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी द्वारकाधीशाचं मंदिर आहे. आणि त्याच्याच बाजूला इकडल्या बाजूला म्हणजे इकडं तोंड जर आपण केलं, भगवंताचं दर्शन घेतलं तर डाव्या हाताला कोणाचं मंदिर आहे, प्रद्युम्नाचं मंदिर आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा हा काला, वैकुंठामध्ये दुर्लभ अशा प्रकारचा असणारा काला संत संघामध्ये आपल्याला मिळतो आहे महाराज. ज्यांनी संतांची संगत केली त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये पहा त्या ठिकाणी आज साधी माणसं होती महाराज, पण त्यांच्या जीवनाचं काय झालं, सोनं झालं महाराज. बरं का, सोनं झालं म्हणजे काय झालं, एक जणाची आई गेली जाऊ नये कोणाची आई,
आई गेल्यानंतर आम्ही भेटायला गेलो. तो रडायला लागला. तो म्हणला महाराज आई गेली आई गेली. मी म्हणलं बरं आई जाऊ नये कोणाची, आई गेली म्हणजे सर्व सुखाचा सागर आटला, अशी आमची चर्चा सुरू झाली. त्यातला एक जण आमच्यातला त्याला म्हणला काय रडायची गरज नाही म्हणे, तुमच्या आईचं सोनं झालं. सोनं झालं म्हटल्यानंतर त्याने संध्याकाळपर्यंत वाट पाहिली आणि जिथं जाळं होतं तिथं रात्रीच गेला. तो म्हणला सोनं झालं म्हणजे, ते म्हणला आता सोन्याचा एक तर भाव वाढलाय म्हणला, आणि आईचं सोनं झालं म्हणजे मग 5-25 किलो तर आपल्याला मिळेल म्हटले सोनं. तिथं गेला सगळं पाहिलं, आता तिथं सोनं मिळेल असेल वय त्याला. सगळे राखच त्या ठिकाणी महाराज. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्हाला जय हरी जय हरी जय हरी. ते म्हणला कशाला महाराज झाली, काय काय आम्हाला लई बंधन आहेत महाराज, कोणी काही केलं तरी चालतं, पण आमच्याकडून थोडं जरी चुकलं ना महाराज कशाला महाराज झाले. बरोबर आहे का. आणि मग ते म्हणले महाराज तुम्ही सुद्धा खोटं बोलायला लागले. रात्री काल आमच्याकडे आले ना आम्हाला सांगितलं म्हणजे आईचं सोनं झालं. रात्री तिथं गेलो तर कुंजभर सुद्धा सोनं नाही म्हटले त्या ठिकाणी. अरे सांगायचा अर्थ काय होता त्या ठिकाणी, आईचं सोनं झालं म्हणजे तिच्या जीवनाचं आता काही राहिलं नव्हतं, तिचं चांगलं झालं असं त्या ठिकाणी अर्थ होता मला. एक जणाच्या गाडीची बॅटरी बिघडली, बिघडू नाही कोणाच्या गाडीची बॅटरी. मग तो शावकाला गेला आपल्या वरवरवाल्याकडे, त्या ठिकाणी त्यांच्याकडे बॅटरी आहे, तुमचे आपले वावरीच ना ते, त्यांच्याकडे गेला आणि त्या ठिकाणी तो म्हणला साहेब माझ्या गाडीची बॅटरी बिघडली. ते म्हणले ठीक आहे मग एक साईडची देऊ का म्हटले. ते म्हणला एक साईडचे नको, द्यायचे असले तर दोन्ही साईडचे द्या म्हटलं. पहिले एक साईडचीच टाकल्यामुळे घोळ झाला म्हटलं सगळा. बरोबर आहे, मला काय फुकट टाकायचं, जे जागे जे रेंज ज्यांची रेंज आहे ना महाराज, काहीला लिंक लागेल महाराज, काहीला लिंक आठवड्याने लागेल, काय अडचण नाही. आणि मग तो मला द्यायच्या असल्या तर दोन्ही साईडच्या द्या म्हटलं, मला काय फुकट टाकायचं नाही. त्या मला एक साईड म्हणजे हे कंपनीचं नाव आहे, एक साईड म्हणजे एक साईडची नाही म्हटले त्या ठिकाणी, अलग लक्षामध्ये. अरे माणसं सांगतात काय, आपण त्याचा अर्थ घेतो काय. जगद्गुरु तुकोबराच्या गाथ्यामध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याचा अर्थ त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराला वेगळा सांगायचा आहे. आम्ही सामान्य जनाने मात्र त्या ठिकाणी तो वेगळा अशा प्रकारचा घेतला. म्हणून या मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस धर्माचा ऱ्हास झाला आणि असत्य माणसं त्या ठिकाणी जास्त वाढायला लागली, संत साधू संताला त्या ठिकाणी त्रास व्हायला लागला, त्यावेळेस भगवंत या मृत्यू लोकामध्ये काय झाले, अवतीर्ण अशा प्रकारचे झालेले आहेत महाराज. आणि मग भगवंताने अनेक अवतार घेतले. आनंदावतार घेसे भक्ताकारणे, जिनाचा उद्धार करण्याकरता भगवंत या ठिकाणी अवतीर्ण होतात महाराज. धर्मरक्षावया अवतार घेसे. आणि मग तसं पाहिलं तर अनंत अवतार घेतले महाराज, पण मुख्य 10 अवतार आहेत. मत्स्य कच्छ वराह वामन राम परशुराम हे सगळे अवतार त्या ठिकाणी भगवंताने कशा करता घेतले. अंबरशेसाठी जन्मसोशीले दृष्ट अशा पद्धतीनं अनेक अवतार भगवंताने घेतले महाराज. मग आतापर्यंत युग झाली 4, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता चालू असलेलं माझ्या कानापर्यंत कलियुग आलं महाराज. मला असं वाटतं हे कलियुग नसून मतलबी युग आहे बरं का. याचा सगळ्यांचा मतलबच अशा प्रकारचा आहे. कॉम्प्युटरचं युग आहे, संगणकाचं युग आहे, धावपळीचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे. ज्याला जसं वाटेल तसं त्या ठिकाणी त्याचा अर्थ घ्या. पण या युगामध्ये सुद्धा भगवंत आता अवतीर्ण होणार आहेत. जसं सत्ययुगामध्ये अवतीर्ण झाले, जसं द्वापार युगामध्ये अवतीर्ण भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले, तसं या कलियुगामध्ये सुद्धा भगवंत अवतीर्ण होणार आहे. काळजीच करू नका त्या ठिकाणी महाराज. हे आता मागच्या महिन्यामध्ये हे जे काही प्रलय झाले ना बरं का, फार मोठा पाऊस झाला, फार मोठं काहीतरी नुकसान झालं, हे आता होणारच आहे महाराज. आणि आता फार काय लांब राहिलं नाही विखे महाराज. आता 4-5 वर्षामध्येच आपल्याला सगळं आवरून घ्यायची वेळ आलेली आहे. तुम्ही किती जागे आहेत मला माहित नाही, पण आमच्या सुसराला बरेच माणसं जागे आहेत, नानाला माहित आहे. आमच्याकडे शेतीची लाईट आगळे सर 10 वाजता येते महाराज रात्री बरं का. शेतीची लाईट मोटर चालू करायला 10 वाजता. मग 10 वाजता जर शेतीची लाईट येणार असेल तर माणसाने मोटर चालू करण्याकरता गायकवाड महाराज किती वाजता गेलं पाहिजे. तुम्हाला ऐकू येत आहे ना, पण नाही आपलंच चुकायचं. मग बरोबर आहे की नाही, किती वाजता गेलं पाहिजे, कमीत कमी 15 मिनिटं अगोदर गेलं पाहिजे. पण काही काही माणसं आमच्याकडे अशी आहेत महाराज, ती 1 तास अगोदर आहेत महाराज. अहो म्हणलं 10ला लाईट येणार आहे, तुम्ही 9 वाजता त्या ठिकाणी मोटरीपाशी आहेत. ठेवलं नाही मग हुकलं चुकलं तर झोप लागली तर कसं काय. म्हणजे प्रपंचामध्ये 1 तास सावध आहे आणि परमार्थामध्ये मात्र त्या ठिकाणी माणसं झोपलेलीच आहेत. मग जी जी झोपलेली माणसं आहेत त्यांना कायमचं झोपवण्याकरता त्या ठिकाणी पुढे कल्की अवतार होणार आहे. गुजरातमध्ये शंभलापूर नावाचं गाव आहे आणि तिथं दत्त नामक ब्राह्मणाच्या घरी भगवंत अवतीर्ण होणार आहेत. घोड्यावर बसलेला त्या ठिकाणी फोटो आहे, हातामध्ये तलवार आहे. आणि ज्यांनी ज्यांनी या कलियुगामध्ये कलंकित काम त्या ठिकाणी केलं, कर्म केलं, त्या सर्व कलंकी माणसाला त्या ठिकाणी कल्की अवतार होऊन त्यांना मारणार आहे. ते तर भागवताच्या शेवटी सांगितलंय बरं का. पण आता या 4-5 वर्षामध्ये तुम्ही वृंदावनाच्या बाजूला जर मोठमोठ्या संत महात्म्याच्या मुखातून जर ऐकलं तर ते असं म्हणतात 2034 पर्यंतच या जगाची लोकसंख्या फक्त 31 कोटी राहणार आहे. आपलं 64 कोटी राहणार आहे. आणि आपल्या देशाची लोकसंख्या फक्त 31 कोटी राहणार आहे.
त्याच्यात आपला नंबर कुठं लागतो ह्याच्याने त्याने आता शोधण्याची गरज आहे मला. म्हणून तर रात्रंदिवस त्या ठिकाणी संत महात्मे आम्हाला जागे करतात. उठा जागा वारे, सामान्य माणसाला त्या ठिकाणी काय केलं, जागं केलं महाराज. उठा जागे वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. म्हणून त्या ठिकाणी या जगामध्ये आल्यानंतर महाराज आपण चांगलं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही माणसं चांगल्या माणसाच्या शोधामध्ये आहेत. रोज माणसं जर भेटले ते म्हणले महाराज आम्ही चांगल्याच्या शोधात येत, अजून चांगला भेटलाच नाही आम्हाला. भुले बाबा सांगायचे अरे चांगल्याच्या शोधामध्ये फिरण्यापेक्षा तूच चांगला हो, लोक तुला शोधत येतील. बरोबर आहे का नाही? तू चांगला हो त्या ठिकाणी. आणि म्हणून चांगलं वागलं की चांगलं होतं, हे जगाचा आणि व्यवहाराचा त्या ठिकाणी काय आहे, नियम आहे. म्हणून द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी भगवान अवतीर्ण झाले महाराज. कुठं अवतीर्ण झाले आपल्या सर्वांना माहित आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये देखील आपण चिंतनामध्ये सांगणार आहोत. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी त्या ठिकाणी जन्माला आले. आल्यानंतर सर्वांना कथाभाग माहित आहे. मथुरेमधून त्या ठिकाणी गोकुळामध्ये ज्यावेळेस भगवंत आले महाराज, त्यावेळेस त्या ठिकाणी सर्व गोकुळवासियांना आनंद झाला. त्याचंच वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात त्या ठिकाणी करतात. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या गोकुळवासियांना इतकं सुख झालं महाराज, इतकं समाधान वाटलं. का? कारण भगवान श्रीकृष्ण आता मथुरेमधून त्या ठिकाणी कुठं आलेला आहे, गोकुळामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे महाराज. बरं का? आता गो शब्दाचा अर्थ काय होतो? गोकुळ. बरोबर आहे की नाही? शब्द किती आहेत? 3 आहेत. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे समूह. बरं का? इंद्रियाचा समूह ज्याला म्हणतात त्याला गोकुळ असं म्हणतात महाराज. म्हणून हे शरीर सुद्धा एक काय आहे? गोकुळ आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी जर निगडीत आपण पाहिलं तर गो शब्द फार महत्वाचा आहे. ग शब्दावरून अनेक शब्दांची सुरुवात झालेली आहे. जसं गोवळी आहे, गोमूत्र आहे, आणखीन काय आहे, गोवर्धन आहे. असे अनेक शब्द त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या त्या नावाशी निगडीत अशा प्रकारचे आहेत महाराज. म्हणून गोकुळवासियांना त्या ठिकाणी काय झालं? सुख झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्यांना एवढं सुख झालं, एवढं सुख झालं, त्याला अंतही नाही आणि पारही नाही, अशा प्रकारचं सुख त्या गोकुळवासियांना झालं महाराज. आता तसं पाहिलं तर सगळ्यांची धावपळ कशा करता चालू आहे? मना पैसा करता. बरोबर आहे की नाही? बरं, पैसा कशा करता गरजेचा आहे? सुखा करता गरजेचा आहे. बरं का?
बऱ्याच जणांच्या असं लक्षात आलं का पैशामध्ये सुख आहे म्हणून सगळी माणसं कशाच्या पाठीमागे आहेत, पैशाच्या पाठीमागे आहेत. पण म्हातारपणामध्ये लक्षात येतं अशोक महाराज का पैशामध्ये सुख नाही बरं का. भिवसेन महाराज अजून तुम्ही काय एवढे म्हातारे नाही झाले. मग त्या ठिकाणी महाराज सुख त्या ठिकाणी बरं का 2 शब्द आहेत सुख. त्या सुखाकरता रात्रंदिवस सर्वांची काय चालू आहे, धावपळ चालू. ठीक आहे रात्र दिवसा धावपळ करावी पण मरेपर्यंत धावपळ करावी की महाराज सुखाकरता. अहो काही न मरण स्वीकारलं त्या सुखाकरता, मेले पण त्यांना त्या ठिकाणी सुख मिळालं नाही. आता प्रमाण आपल्याला भरपूर देता येतील, सर्व सुखाची आशा जन्म गेला पण सुख त्या ठिकाणी मिळालं नाही महाराज. मग सुख नाहीच का या जगामध्ये. अंतपार नसणारं सुख त्या ठिकाणी गोकुळवासियांना मिळालं महाराज. तुम्हाला सांगतो सुख समाधान आनंद आहे ना महाराज. 750 वर्षापूर्वी या जगाला सुखाचा रस्ता सांगण्याकरता, मार्ग सांगण्याकरता ज्ञानोबराय या मृत्यू लोकामध्ये आले महाराज. 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबराय या मृत्यू लोकामध्ये मनाने आले नाही. ते म्हणतात मला भगवंताने काय केलं, पाठवलं. तुका म्हणे मज धाडिले माऊलीनं 18व्या अध्यायामध्ये समाधानाचा पत्ता आपल्याला सांगितला. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदर्शन. अरे जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं चैतन्य आहे आणि जिथं चैतन्य आहे तिथं त्या ठिकाणी काय आहे, समाधान आहे, सुख अशा प्रकारचं आहे. म्हणले महाराज हे काय आम्हाला कळालं नाही, कुठं गुरु करायचा. आम्ही जीवनात गुरु नाही केला, नुसतं गुरुच केलं महाराज बरं का. अरे ज्यांनी जीवनामध्ये गुरु केला त्याच्या जीवनामधला अंधकार काय झाला, नाहीसा अशा प्रकारचा झाला. माऊली महावैष्णव हरिपाठामध्ये आपल्याला सांगतात गुरु जीवनामध्ये गुरु फार महत्वाचा आहे बरं का. म्हणले हे नाही कळालं आम्हाला. मग जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला सोपं करून सांगितलं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. तुम्ही आज पहा कलियुगामध्ये कोणाच्या चेहऱ्यावर समाधानी. अहो ज्याला करोडो रुपये त्या ठिकाणी महाराज, आपण काय धीरूभाई अंबानी, अनिल अंबानी, मुकेश अंबानी काय पाहिले नाहीत पण टीव्हीवर पाहिलेत. तुम्ही पहा कधी कधी टीव्हीवर आल्यानंतर त्यांचे चेहरे सुद्धा कधी कधी असे उदास दिसतात महाराज. मग मला सांगा ज्याच्याकरता आपली धावपळ चालू आहे ती त्याच्याकडे ऑलरेडी पहिलंच आहे महाराज. मग त्याच्याकडे जर ती आहे तर त्याने आनंदी राहायला पाहिजे का नाही. पण तो सुद्धा त्या ठिकाणी आनंद दिसत नाही महाराज. जगाची रीत अशी आहे, प्रत्येकाला वाटतं हा सुखी आहे, त्याला वाटतं तो सुखी आहे, त्याला वाटतं तो सुखी आहे. निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे राजा हमारा, राजा कहे महाराज सुखे, महाराज कहे इंद्र हमारा, इंद्र कहे ब्रह्मा सुखे, ब्रह्मा कहे विष्णू सुखे, विष्णू कहे नाम जपे बाकी दुखिया सब संसारा. अरे या जगामध्ये सगळेच दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखी. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय आहे, दुःख आहे. आदरणीय वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे फार सुंदर सांगायचे. 2 मित्र सकाळी सकाळी एकमेकाला भेटले बा आणि मग एकमेकाला भेटल्यानंतर तो म्हणला तुझं बरं आहे, हा म्हणला तुझं बरं आहे. तो म्हणला कशाचं बरं आहे, माझं वाळून चाललो म्हटलं. मी म्हणलं काय कारण, काय कारण म्हणले काय, माझ्या मंडळीचे माझे भांडणं होते म्हटले, माझ्या बायकोचे आणि माझे रोज भांडणं होते. तुम्हाला लयच आनंद झाला. माझे नाही असं त्याचं चाललं होतं. म्हणले भांडणं होते म्हणले. मग भांडणं झाल्यावर काय होतं म्हटले. अहो भांडणं झाल्यानंतर काय होतं म्हणजे काय, ती रोजच मला म्हणते माहेराला जाईल, माहेराला जाईल. अरे म्हणले हे काहीच नाही, तुझं लय चांगलं आहे म्हटले. बा आमचे भांडणं होते म्हणले पण आमच्या भांडणं झाल्यानंतर ती माहेराला जाईल असं नाही म्हणत, ती माहेरच्या जिकडं आणील असं म्हणती म्हटलं. बा बरोबर आहे. आता कोणाचं बरं आहे, बरं कोणाचंच नाही महाराज बरं का. आणि म्हणून गोकुळीच्या सुखा अंतपार नसणारं सुख या जगामध्ये जर कुठं असेल तर फक्त त्या ठिकाणी परमार्थामध्ये आहे. आता सुखाचे 3 प्रकार आहेत बरं का. पहिलं विषय सुख आहे. आता मला सांगा विषयाचं सुख वाढतं का कमी कमी होत जातं. तुमचं लग्न झालं सगळ्यांचं, माझंही झालं तुमचंही झालं. पहिल्या वर्षी जेवढं प्रेम होतं विषयामध्ये सुख होतं तेवढं दुसऱ्या वर्षी वाटलं का. दुसऱ्या वर्षी जेवढं होतं तेवढं काय कोण महाराज आता वाटतंय का. म्हणूनच इकडे आहेत ना आपण, बरोबर आहे का. विषयामध्ये सुख नाहीये महाराज बरं का. विषयाचे सुख येथे वाटे गोड ते कमी कमी होत जातं विषयाचं सुख. विषय फार अवघड आहे महाराज. विषय उडी बोलले जीव आता याची दोन करील कीवन उपजे नारायणी भाव मागून ठाव नरदेव. विषयाचं सुख वाढेल, विषयामध्ये सुख आहे पण आमचा विषय तसा असला पाहिजे. हे विषय झाला नारायण,
नारायण अशा प्रकारचा झाला महाराज. विषयामध्ये सुख नाहीये. मला सांगा, घरी आपलं कौतुक सुरुवातीला केलं जातं बरं का. कुटुंबामध्ये आपलं कौतुक कोण करतं? कुटुंबामध्ये कुणी कोणाचं कौतुक करत नाही महाराज. जर पैसा असेल काही असेल तर एकमेकाचं कौतुक केलं जातं. एक जण सकाळीच आपल्या घरी 9 वाजल्याचा टाइम होता, घरी आला ना आपल्या बायकोला विचारलं, म्हणले संदीप महाराज. त्याने बायकोला सांगितलं, म्हणले हे बघ म्हणले मी आज बारीक कटिंग करून आलो, मी किती सुंदर तरुण दिसतो म्हटले. आता बायकोनं कौतुक केलं पाहिजे का नाही? किती बारीक कटिंग केली म्हणले, किती सुंदर दिसतो, तरुण असल्यासारखं वाटतंय म्हटले मला. बायकोनं कौतुक तर नाहीच केलं महाराज. पण बायको म्हणली चपी करून आले असते तर कमीत कमी मग बाळातल्या तरी दिसले असते. बरोबर आहे. म्हणजे कौतुक आपलं नाहीये महाराज. संसारामध्ये कुणीही आपलं कौतुक करायला तयार नाही. पण परमार्थामध्ये थोडी सेवा करा. परमार्थामध्ये मात्र आपलं सर्वजण त्या ठिकाणी कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि कौतुकाकरता परमार्थ करायचं नाही बरं का. पण कौतुक परमार्थ केला की कौतुक होतच असतं त्या ठिकाणी म्हणून विषयाचं सुख आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायची 10व्या त्यामध्ये एक सुंदर ओवी आहे महाराज. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडो जीवाशी झाला. आज या कलियुगामध्ये माणसाला चांगला विषय गोड वाटायला लागला आणि चांगला विषय कडू वाटायला लागला आणि कडू विषय त्या ठिकाणी माणसाला गोड वाटायला लागला. म्हणून मी सांगितलं की आज सगळेच प्रसन्न आहेत महाराज. सगळे म्हणजे राजस तामस आणि सात्विक. आदरणीय आमचे उमेश महाराज सांगत असतात दशरथी, काल्याच्या कीर्तनामध्ये सगळेच प्रसन्न असतात. त्याचं कारण काय? कारण 7 दिवस ही जी काही कटकट आहे ही आज बंद होणार आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आज कोणत्या वर्ग खुश होणार आहे? तामस वर्ग त्या ठिकाणी खुश होणार. काहीला इकटकट वाटते महाराज. काहीला त्या ठिकाणी महाराज आज जे राजस आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आज आनंद आहे, प्रसन्न आहे. कारण आज भगवान श्रीकृष्णाच्या लीला आम्हाला ऐकायला मिळणार आहेत म्हणून ते त्या ठिकाणी सुखी आहेत. आणि जे सात्विक वृत्तीचे लोक आहेत त्यांना आज माहीत आहे की आज आम्हाला भगवान श्रीकृष्णाचा प्रसाद त्या ठिकाणी काला खायला मिळणार आहे, सेवन करायला मिळणार आहे. म्हणून ही माणसं सुखी आहेत. विठ्ठल विठ्ठल. अंत आणि पार नसणारं सुख या ठिकाणी फक्त परमार्थामध्ये आहे. पहिलं विषयाचं सुख आहे, दुसरं त्या ठिकाणी ब्रह्मसुख आहे. आता हे ब्रह्मसुख असं आहे, हे कमी होत नाही आणि वाढतही नाही महाराज, याला ब्रह्मसुख असं म्हणतात. आणि तिसरा परमार्थामध्ये जे सुख आहे त्याला परमानंद सुख त्या ठिकाणी म्हणतात. परत रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. घडोघडीला त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये काय होत असतं? सुख वाढायला लागतं महाराज. म्हणून सर्वांना त्या ठिकाणी सुखाची गरज आहे. एखादा म्हणेल महाराज मला जीव नको, एखादा म्हणेल मला पैसा नको, एखादा म्हणेल मला संपत्ती नको, एखादा म्हणेल बायको सुद्धा मला त्या ठिकाणी नको असं म्हणणारी माणसं आहेत. पण मला सुख नको असं म्हणणारी माणसं जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार. म्हणून गोकुळेच्या सुखा अंत पार नाही लेखा. अंत आणि पार नसणारं सुख जर त्या ठिकाणी कुठं असेल तर फक्त त्या ठिकाणी परमार्थामध्ये आहे. याच्यामध्ये सुद्धा आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक असे 3 सुख आहेत. आता आधी भौतिक म्हणजे त्या ठिकाणी देव आपल्या कुठं येणं, घरात येणं. आधी दैविक म्हणजे त्या ठिकाणी देव अंतरात येणं आणि आध्यात्मिक म्हणजे त्या ठिकाणी देव आपल्याला अनुभवास येणं. याला आध्यात्मिक सुख असं म्हणतात महाराज. म्हणून हे सर्व ताप जाण्याकरता आपल्याला या सुखाची गरज आहे महाराज. आता तापाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक, त्याच्यानंतर थंडी ताप, हिवताप, पश्चाताप. आमच्याकडे मागच्या महिन्यात एक नवीनच ताप आलाय महाराज. एक म्हणला मला शनिताप झालाय महाराज. बरोबर आहे. कोणाला कोणता ताप होईल काही सांगता येत नाही महाराज. आता हे आधी भौतिक, आधी दैविक, थंडी ताप, हिवताप, बरं कागळे सर, हे सगळे ताप त्या ठिकाणी डॉक्टरकडे गेल्यानंतर सहज जातात महाराज. पण हे शनिताप नावाचा जो प्रकार आहे ना महाराज, हा कोणाकडेही गेला तर त्याचा जात नाही महाराज. बऱ्याच जणांना झालाय तो आणि तुमच्या चेहऱ्यावर तो स्पष्ट दिसतोय मला. मी तुमचं सगळं सांगू शकतो महाराज. तुम्ही कधी जाणार म्हणजे घरी नाही
काय सगळं सांगता येतं मला महाराज, बरोबर आहे की नाही, पण आता मी सांगत नाही. आणि म्हणून आज सनिताप जर आपल्याला घालवायचा असेल तर त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल, संत संगती करावं लागेल, किंवा काला तरी आपल्याला घ्यावं लागेल, किंवा देवाच्या सानिध्यामध्ये तरी आपल्याला जावं लागेल महाराज. त्रिवेद तापाची झाली बोळवण देखील या चरण वैष्णवांचे. सुंदर त्या ठिकाणी महाराज आज काल्याचा प्रसंग आहे. गोकुळामध्ये त्या ठिकाणी त्या सगळ्या गोकुळांना आनंद झाला, कारण अंतपार नसणारं सुख आहे. आता हे मंदिर बांधलं महाराज, बरोबर आहे का? आता मंदिरावर त्या ठिकाणी आपण शिखर केलं, कळस केला. आता कळसाच्या वर आणखीन काही बांधकाम होईल का महाराज? म्हणजे याचा अर्थ परमार्थामध्ये अंत आणि पार नसणारं सुख फक्त परमार्थामध्ये आहे. मग का हो महाराज तुम्ही म्हणता त्या गोकुळावासियांना आनंद झाला, सुख झालं, समाधान वाटलं, त्याचं कारण काय? त्याचं कारण त्या ठिकाणी महाराज जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या महाराज म्हणतात त्या गोकुळवाशांना का आनंद झाला? कारण त्यांच्या घराला कोण आला? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. मला सांगा मग बाळकृष्ण शब्द टाकायची काय गरज होती जगद्गुरु तुकोबरायला? कारण जगद्गुरु तुकोबरायला माहित आहे भगवान श्रीकृष्णाने जे कार्य केलं ते 8 प्रकारच्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी कार्य केलं महाराज. पहिला भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी कोणत्या रूपाने? ज्या वेळेस त्या ठिकाणी देवकीच्या पोटी जन्माला आला त्यावेळेस तो लाला कृष्ण. नंतर त्या ठिकाणी नंदाच्या घराला केला त्या ठिकाणी बालकृष्ण. नंतर त्या ठिकाणी युगल कृष्ण, नंतर गोपाल कृष्ण, नंतर श्रीकृष्ण, नंतर भगवान कृष्ण. आणि ज्या वेळेस भगवंताने कुरुक्षेत्रावर त्या ठिकाणी अर्जुनाला निमित्त केला आणि गीता सांगितली तो योगेश्वर कृष्ण महाराज. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय शब्द काय वापरतात? बाळकृष्ण नंदा घरी असं म्हणतात का? योगेश्वर कृष्ण नंदा घरी. योगेश्वर कृष्ण ज्यावेळेस भगवंताने गीता सांगितली त्यावेळेस लव्हाट महाराज भगवंताचं वय किती होतं? आता तुमचं किती आहे? 81, बरोबर आहे का? भगवान श्रीकृष्णाचं वय होतं 89 वर्षाचं वय ज्या वेळेस भगवंताने गीता सांगितली. मग तुम्ही विचार करा आता तुमच्यानुसार भगवंताचं वय 89 वर्षामध्ये माणसाला उभा तरी राहता येतं का महाराज? अशा या वयामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवघ्या 45 मिनिटांमध्ये अर्जुनाला काय सांगितली? गीता सांगितली महाराज. आता सांगितली अर्जुनाकरता, पण फायदा कोणाचा झाला? तुम्ही जागे येत ना? लग्न मला बी येत, आता जायचंय आपल्याला, बरोबर आहे का नाही? मला सांगा त्या ठिकाणी गीता सांगितली अर्जुनाकरता फायदा सर्वांचा झाला. गाय दूध देते वासराकरता फायदा सर्वांचा होतो. सूर्य रोज उगवतो त्या ठिकाणी कमळाकरता फायदा सर्वांचा होतो, बरोबर आहे की नाही? पाऊस येतो चातक पक्षाकरता फायदा सर्वांचा होतो. भगीरथाने गंगा आणली आई करता फायदा सर्वांचा झाला. ज्ञानोबराय तुकोबराय या जगामध्ये आले फायदा सर्वांचा झाला, बरोबर आहे की नाही? आपण या जगामध्ये आलो फायदा कोणाचा झाला? फायदा आपला तर झाला, आपला तर झाला, लोकांचा केला आणि करायचा सुद्धा, बरोबर आहे मग तुमचं, बरोबर आहे. आणि मग एवढं खरं बोलल्यानंतर काय राहिलं महाराज, बरोबर आहे की नाही? म्हणजे इतकं माणसं खरं बोलतात, आपल्याला लोकांचं चांगलं झालेलं खपत खरंच पाय पडू तुमच्या मी आता एवढा धाडाधाडामध्ये पटत नाही, बरोबर आहे की नाही? कीर्तनामध्ये जर तुम्ही एवढं खरं बोलता तर घरी काय करत असेल, बरोबर आहे की नाही? लोकांचं चांगलं झालेलं आपल्याला जमत लावट महाराज. तुम्ही तरी हा मला की मी, बरोबर आहे महाराज. जाऊ द्या, काय विषय चाललाय आपला? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान श्रीकृष्णाने 45 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी गीता सांगितली महाराज. आता भगवंताचं जे कार्य आहे हे 8 अंकाशी अतिशय निगडीत आहे महाराज. तुम्ही पहा, प्रभू रामचंद्राचं जे कार्य आहे ते 9 अंकाशी निगडीत आहे आणि कृष्णाचं जे चरित्र आहे ते 8 अंकाशी निगडीत आहे. 9 अंक असा आहे, 9 अंक स्थिरतेचा अंक आहे, बरं का? म्हणून बरेच जण गाडीला जर क्रमांक घ्यायचा असेल तर काय करतात? 9 घेतात त्या ठिकाणी महाराज. कारण 9 अंक कसा आहे? स्थिरतेचा अंक आहे. तुम्ही 9चा पाढा कसाही म्हणा महाराज, खालून म्हणा नाही तर वरून म्हणा, बेरीज किती येते? 9च येते महाराज. 9 1
9 दुने 8 आणि 1 9 त्रिक 7 आणि 2 बरोबर ना, तर 7 आणि 3 9 चोक 4 म्हणजे कसाही जरी त्या ठिकाणी म्हटलं तर बेरीज किती येणार 9च येणार माझा. पण भगवान श्रीकृष्णाचं कार्य असं आहे, जन्माला आले त्यावेळेस 8 वर्षाचे होते, अष्टमीलाच त्या ठिकाणी आले. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये 8 पत्न्या आहेत. भगवान श्रीकृष्णाने जे मित्र केले ते 8ही मित्र केले, आणि जे कार्य केलं तेही त्या ठिकाणी 8 पद्धतीनं कार्य केलं मला. मग असा हा भगवान श्रीकृष्ण 8 अंकाशी निगडित आहे. 1 पासून 9 पर्यंत अंक असे आहेत, फक्त 8ला गाठ नाही महाराज बरं का, नाही तर सगळ्याला गाठ आहे बरं का. एकाला वरून गाठ आहे, 2ला मध्ये गाठ आहे, 2ला साईडला गाठ आहे, 3ला मध्ये गाठ आहे, 4ला खाली गाठ आहे, 5ला साईडला गाठ आहे, 6ला मध्ये गाठ आहे, 7ला सुद्धा साईडला गाठ आहे. बिगर गाठीचा कोणी कोण म्हणलं माणूस आहे इकडं, माणूस बिगर गाठीचा नाही महाराज. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोणत्या गाठीचा आहे, तुम्हाला लईच पक्क माहिती आहे बरोबर आहे की नाही. आतल्या गाठीचा आहे महाराज. काही गाठीचे प्रकार असतात सुद्धा, लाकूड सुद्धा कसं असतं आतल्या गाठीचं असतं महाराज बरोबर आहे की. माणूस सुद्धा आतल्या गाठीच. भूषण महाराज तुम्हाला माहिती आहे महाराज, ते नेहमी सांगत असतात पिठलं करा पण कसं करा गाठीचं करा बरोबर आहे का. आणि मग ह्या गाठी सुटत नाही महाराज. ह्या गाठी कुठं सुटतात, ह्या गाठी त्या ठिकाणी फक्त परमार्थामध्ये आणि मंडपमध्ये आल्यानंतर सुटतात महाराज. संदेहाच्या सुटल्या गाठी म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी नर आणि नारी म्हणजे नर म्हणजे पुरुष आणि नारी म्हणजे स्त्रिया, त्या गोकुळामधल्या स्त्री पुरुषांना सर्वांना आनंद झाला महाराज. आणि त्या आनंदाचा परिणाम असा झाला, त्यांना असं वाटायला लागल्यापेक्षा त्यांनी ती कृती करायला लागले. काय कृती केली, अभंगाचं 3रं त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं महाराज. गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे. ते गुढे उभारायला लागले, तोरण बांधायला लागले, आणि कुणी गाणं म्हणायला लागलं, कुणी त्या ठिकाणी कथा करायला लागलं महाराज. कथा जीवनामध्ये फार महत्वाची आहे. जीवनातल्या व्यथा जर आपल्याला कमी करायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल, भगवंताच्या कथा श्रवण करावं लागतील महाराज. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिती. अशी कथा त्या ठिकाणी आहे महाराज. किंवा प्रमाण मी आपल्याला सांगून गेलो, सदा नाम घोष करो हरी कथा येणे सदा चित्ता समाधान. मला सांगा, परमार्थ केल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे का नाही महाराज. मग मी आता जवळजवळ 24 वर्षापासून कीर्तन प्रवचन सेवा भजन पूजन करतो का. मग आता 24 वर्षापासून माझा परमार्थ चालू आहे, मग माझ्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे का नाही, काहीतरी बदल व्हायला पाहिजे. मी जे रोज खोटं बोलतोय ते कमीत कमी बदल झाला पाहिजे का नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं मी रोज खोटं बोलतो. अरे आम्ही ऐकत आलो महाराज बरं का, आमचं फक्त चालू आहे धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो, आणि गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हणत राहतो आम्ही. मग आमच्या कपाळाला गंध नाही, आम्हाला कोणत्या तिथी आहेत माहिती नाही, एकादश कशी आहेत काही माहिती नाही. हे जर आम्हाला माहित नसेल तर आम्हाला हिंदू म्हणून त्या ठिकाणी घेण्याचा अजिबात अधिकारच नाहीये महाराज. अरे ज्या वेळेस खरी वेळ येईल ना महाराज, त्यावेळेस त्या ठिकाणी भगवंत आपल्याकडे निश्चित पाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपला धर्म, अरे संभाजी महाराजांनी एका महाराजांनी आपल्याला चिंतनामध्ये सांगितलं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या धर्माकरता त्या ठिकाणी महाराज या शरीराचं कातडं त्यांनी काढलं, त्याच्यावर मीठ चोळलं. तुम्ही छावा नावाचा चित्रपट पहा त्या ठिकाणी महाराज. मी एवढं चित्रपट पाहत नाही, आता बंदच केलं चित्रपट पाहायचं. पण ते आमचे मुलं त्या ठिकाणी म्हणले पहा त्या ठिकाणी छावा चित्रपट पाहायला खरंच
रडायला येतं त्या ठिकाणी महाराज. काय धर्मवीर संभाजी महाराजांची निष्ठा त्या ठिकाणी महाराज. आणि म्हणून धर्माकरता नुसतं म्हणून चालणार नाही, विश्व का कल्याण हो, आपल्याला ते करावं लागेल, कृतीमध्ये आणावं लागेल महाराज. आता मला सांगा, आजचा जो काला आहे, काला हा काला जातीवरून मिळतो का कृतीवरून मिळतो का मतीवरून मिळतो महाराज? अरे काला जर जातीवरून मिळाला असता तर पहिला काला त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला मिळाला असता, बरोबर आहे का? काला जर त्या ठिकाणी मतीवरून मिळाला असता तर मला वाटतं सगळ्या वकिलाला पहिला काला मिळाला असता महाराज. कारण त्यांची इतकं ज्ञानी कोण आहे जगामध्ये? इकडचं तिकडे करतात, खऱ्याचं खोटं करतात महाराज, बरोबर आहे की नाही? मग मतीवरून जर त्या ठिकाणी भागवत महाराज काला मिळालाच असता तर पहिला काला कोणाला मिळाला असता? वकिलाला मिळाला असता. बरं कृतीवरून काला मिळाला असता तर पहिला काला कोणाला मिळाला असता? लवाट महाराजाला मलाच मिळाला असता, कारण आमची कृती चांगली आहे. आता मी कीर्तन करतो, हे विना घेतात, आमची कृती कशी आहे? चांगली म्हणा तुम्ही कमीत कमी, बरोबर आहे? आमची कृती कशी आहे? चांगली आहे. मग कृतीवरून जर त्या ठिकाणी काला मिळाला असता तर पहिला काला कोणाला मिळाला असता? तुम्हाला, मला, आपण उभा राहिल्यांना पहिला काला मिळाला असता. पण कृतीवरूनही त्या ठिकाणी काला मिळत नाही मला. काला पामराला मिळत नाही, कारण पामर हे कसे आहेत? अज्ञानी आहे. काला त्या ठिकाणी विषय माणसाला काला मिळत नाही, कारण त्यांच्या डोक्यामध्ये विषयच आहे. काला मुमुक्ष माणसाला मिळत नाही, त्याचं कारण ते मुक्त होण्याच्या दिशेने धावपळ करत आहे. आणि काला ज्ञानी माणसाला मिळत नाही, त्याचं कारण त्यांना काही गरजच राहिली नाही महाराज, बरोबर आहे की? काला त्या ठिकाणी आम्हाला हा काला आज मिळतो आहे, ही भगवान श्रीकृष्णाची कृपा आणि प्रभू रामचंद्राची कृपा आहे. म्हणून त्यांच्यामध्ये बदल झाला. परमार्थ करत असताना माणसाच्या जीवनामधला काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्स्य आणि अहंकार गेला पाहिजे. समजायचा आपला परमार्थ फलद्रूप झाला महाराज. विठ्ठल सांगतात, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवान श्रीकृष्णाचा छंद त्या ठिकाणी गोकुळवासियांना लागला आणि गोकुळवासियांचं मन, चित्त, हृदय त्या ठिकाणी काय केलं? भगवंताने आपल्याकडे त्या ठिकाणी खेचून घेतलं महाराज. आपल्या हृदयामध्ये देव आहे, बरोबर आहे की नाही? तैसा हृदयामध्ये मी रामू, हा सदा सर्व सुखाचा रामू, हे भ्रांतीशी कामू विषयावरी. देव आपल्या हृदयामध्ये आहेच, पण त्याचं कारण काय झालंय? आपलं मन विषयाच्या नादी लागल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हृदयामध्ये असलेला देव सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाहीये महाराज. मग आज त्या ठिकाणी खंडोबाचं हा उत्सव आहे, त्याला मल्हारी असं म्हणतात महाराज. मलहरी त्या ठिकाणी मनाचे 3 दोष आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. हे 3 दोष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माणसाचं मन शुद्ध होऊ शकत नाही महाराज. मन चंचल आहे बरं का. आता फार सांगता येईल आपल्याला. मनो मधो करो मेघो मानिनी मधनो मरुतहा, मा मधो मरकटो मत्सो मकारा दस चंचल. जगामध्ये 10 गोष्टी चंचल आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम क्रमांक जर कोणाचा लागत असेल तर मनाचा लागतो महाराज. म्हणून असं अचंचल असलेलं मन, चंचल असलेलं मन, एका जागेवर न बसलेलं मन भगवान श्रीकृष्णाने काय केलं? आपल्याकडे त्या ठिकाणी आकर्षण करून घेतलं महाराज. भगवान श्रीकृष्णाच्या शब्दाचे 3 अर्थ होतात. कृष्ण म्हणजे काळा, कृष्ण म्हणजे आकर्षण करून घेणारा, आणि कृष्ण या शब्दाचा 3रा अर्थ होतो कृष्ण म्हणजे काळ, असं त्या ठिकाणी आहे महाराज. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात, तुका म्हणे छंदे मन मोहिले. माणसाला भगवंताच्या नामाचा छंद असावा बरं का. कदम माऊली फार विनोदाने सांगतात. तुकाराम महाराजांना काही लोकांनी विचारलं, म्हणले तुम्हाला कशाचा छंद आहे? त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, आम्हाला नामाचा छंद आहे. माझी मज झाली अनावर वाचा छंद. आता बऱ्याच जणाला ज्याचा काहीला छंद असतो, काहीला गायनाचा छंद आहे. आमचे कृष्ण महाराज संदीप मला मृदंग वाजवण्याचा छंद आहे, यांना त्या ठिकाणी नृत्य करण्याचा छंद आहे, मला चिंतन करण्याचा छंद आहे. आमच्या महिला मंडळीला त्या ठिकाणी कशाचा छंद आहे? लावण्याचा छंद आहे, नटण्याचा छंद आहे बरं का. बऱ्याच जणाला असतो. कदम माऊली सांगतात, मी त्यांचं सांगतो. असावा, चांगली गोष्ट आहे. व्यक्तिमत्व विकासाकरता आपण चांगलंच राहिलं पाहिजे त्या ठिकाणी महाराज बरं का. येड्या गाबाळ्यासारखं राहू नये, चांगलं राहावं, टापटीप राहावं, आपला तो छंद असला पाहिजे. काहीला लावण्याचा छंद आहे इथपर्यंत बरोबर आहे, पण काहीला लावणीचा छंद आहे बरं का. तोही छंद त्या ठिकाणी आपल्याला नसावा. असो, म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी आपल्याला सांगतात, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळ कृष्णानंदा आनंदल्या नरनारी. 15 मिनिटांमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे काही चरित्र केलं किंवा जे काही कार्य केलं त्याचा विस्तार आपल्याला पाहायचा आहे आणि काला घ्यायचा आहे. फक्त 15 मिनिटं आपल्याकडे राहिलेली आहे. बरोबर 15 मिनिटांमध्ये आपण या सेवेला पूर्णविराम देणार आहोत. पुढचाही कार्यक्रम आहे, बऱ्याच जणांना लग्न आहेत, म्हणून सर्वांनी मोठ्या प्रेमाने
ज्या भगवान श्रीकृष्णाने आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून दिला, ज्या रामनामाने आपल्या जीवनामध्ये गुढी निर्माण झाली, कंठे धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. अरे आम्ही आमच्या कंठामध्ये कृष्ण नाम धारण केलं, आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला, प्रकाश निर्माण झाला, म्हणून ते भगवान श्रीकृष्णाचं, रामाचं, विठ्ठोबाचं नाव त्या ठिकाणी अतिशय गोड अशा प्रकारचं आहे. म्हणून सर्वांनी अतिशय मोठ्या प्रेमानं आपल्या आनंदानं चैतन्य निर्माण करून देणारं नाव मोठ्या प्रेमाने सर्वांनी घ्यायचं आहे. खरं तर आपल्या देविलिम गावचे चेडे भाऊ या ठिकाणी शूटिंग करण्याकरता आलेले आहेत आणि म्हणून आपण आहे तोपर्यंत आहेच महाराज, पण गेल्यानंतरही आपली कीर्ती या निमित्ताने राहील म्हणून शूटिंग करता त्या ठिकाणी ते आज आलेले आहेत. प्रत्येक जण त्याच्यामध्ये आला पाहिजे. सगळ्यांनी हात वरती करा त्या ठिकाणी महाराज. आपल्या हातामध्ये सगळं काही बरं का, करा हात वरती. असं वाटलं पाहिजे की आज याच ठिकाणी पंढरपूर अशा प्रकारचं आहे. जसं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपण कीर्तनाला बसलेलो आहोत आणि पंढरी दिशा पांडुरंग परमात्मा कीर्तनामध्ये नाचतो आहे आणि आम्ही त्या कीर्तनामध्ये दंग होऊन टाळ्या वाजतो आहेत. अशा प्रकारचा आनंद आपल्या जीवनामध्ये निर्माण झाला पाहिजे. खरं तर इथं येऊन पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण वैकुंठामध्ये आहोत महाराज. बरोबर आहे की संदीप महाराज? खरं सांगा, अंतकरणाला काय वाटतं? आपण वैकुंठामध्ये आहोत, आपण पंढरीमध्ये आहोत, आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आहोत. म्हणून मोठ्या प्रेमानं आनंदाने सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. हाताने टाळी त्या ठिकाणी अधिक चैतन्य त्या ठिकाणी निर्माण झालं महाराज. आणि म्हणून अगदी धावत्या वेळेमध्ये 15 मिनिटांमध्ये आपण भगवान श्रीकृष्णाने जे काही चरित्र केलं त्याचं वर्णन त्या ठिकाणी आपण करणार आहोत. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार यादवाच्या कुळामध्ये त्या ठिकाणी महाराज वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी झाला. आपल्या सर्वांना माहीत आहे की कंसाला त्या ठिकाणी अगोदरच कळालं होतं. म्हणजे वसुदेव आणि देवकी यांचा विवाह वरात निघाली आणि वरात निघाल्यानंतर कंस त्या रथाचं सारथ्य करत आहे. त्यावेळेस आकाशवाणी झाली, अरे मूर्खा कंसा, तुला काही कळतं का? अरे ज्या बहिणीच्या लग्नामध्ये वरातीमध्ये त्या ठिकाणी तू रथाचं सारथ्य करतो आहे, रथ चालवतो आहे, त्याच देवकीच्या पोटी जन्माला येणारा पुत्र तुला एक दिवस काय करणार आहे? मारणारे म्हटले त्या ठिकाणी. 8वा पुत्र तुझा घात करील. त्यावेळेस त्या ठिकाणी कंसाने आपल्या मेन्यामधून तलवार काढली आणि देवकीला मारणार तेवढ्याच त्या ठिकाणी वसुदेवाने थांबवलं. मला वसुदेवाने सांगितलं, म्हणले मरण कोणापासून आहे? आमच्यापासून आहे का मुलापासून आहे? म्हणले मुलापासून आहे. आता मरण कोणाला चुकवता येत नाही, मरण लांबवता येतं महाराज. मला सांगा, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर मरण चुकवता येतं का मरण लांबवता येतं? लांबवता येतं, चुकवता येत नाही महाराज. मग वसुदेवाला असं वाटलं आता चुकवता तर येणार नाही पण लांबवता येईल म्हटली त्या ठिकाणी. आणि मग सांगितलं, म्हणले काय करू, आम्हाला होणारी सर्वची सर्व मुलं तुला काय करू, आम्ही आणून देऊ. पण कंसाचा विश्वास नव्हता. दृष्ट माणसं कोणावर विश्वास ठेवत नाहीत महाराज. पण त्याने काय केलं, आजही त्या ठिकाणी मथुरेमध्ये, कधी जर तुम्ही मथुरेला गेलात तर आजही त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकी यांना जिथं बंदिस्त केलं, आजही तो वाडा त्या ठिकाणी आहे. आमचं भाग्य, आम्हाला बऱ्याच वेळेस जायला त्या ठिकाणी मिळालं, ते भगवान श्रीकृष्णाची कृपा आहे. त्याच्याकरता त्या ठिकाणी आता सर्व संत महंत ते चालू आहे त्यांचं आंदोलन. त्या ठिकाणी आपले धीरेंद्र शास्त्री खूप मोठा मोर्चा त्यांनी केला बा. आणि मग त्या ठिकाणी तिथं बंदिवासामध्ये ठेवलं. पहिला मुलगा त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी जन्माला आला, त्याचं नाव कीर्तिमान. दुसरा सुसेन, भद्र, असे 6 मुलं जन्माला आले आणि 6च्या 6 मुलं त्या ठिकाणी कंसाने काय केले, मारले त्या ठिकाणी महाराज. 7वा त्या ठिकाणी संकर्षण आपल्या माहिती रोहिणी उदरामध्ये आणला, तो बलराम. आणि 8वा त्या ठिकाणी महाराज आता वेळ बराचसा झाला म्हणून त्या ठिकाणी अष्टमी तिथी आहे. रात्री बरोबर 12 वाजता धोधो अशा प्रकारचा पाऊस पडत आहे. आणि त्या मथुरेमध्ये त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला असं वाटलं आता फार झालं, आता आई वडिलाचं त्या ठिकाणी आपण फार परीक्षा पाहू नये, म्हणून अष्टमी तिथीला त्या ठिकाणी रात्री 12 वाजता ऑगस्ट महिन्यामध्ये, इंग्रजी ऑगस्ट महिना आणि मराठी कोणता, श्रावण महिना त्या ठिकाणी महाराज, या श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण काय झाले, रात्री 12 वाजता जन्माला आले. जन्माला आल्यानंतर 8 वर्षाचे होते, परंतु आई वडिलांना
विनंती केली त्या ठिकाणी आणि सांगितलं अरे काय, आणि मग ते लहान झाले. आणि मग भगवान श्रीकृष्णाने वसुदेवाला सांगितलं, म्हणजे आता काय करा तुम्ही, मला आता मथुरेमधून त्या ठिकाणी गोकुळामध्ये नंदवाड्याला त्या ठिकाणी मला घेऊन चला. वसुदेवाने सांगितलं, म्हणले हे पाहे कृष्णा काय आहे, कडी कुल्प सगळे लागले, म्हणले काही काळजी करू नका. द्वारपाळाला झोपा लागल्या, कुल्प त्या ठिकाणी तुटून पडले. आणि मग वसुदेवानं त्या ठिकाणी बापाचं अंतकरण त्या वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला टोपलीमध्ये टाकलं. आणि टोपलीमध्ये टाकून त्या ठिकाणी आता वसुदेव आपल्या मुलाला त्या ठिकाणी मथुरेमधून गोकुळामध्ये घेऊन चाललेली आहे. आणि मग पहिलं पाहिलं तर यमुनेला पाणी फार कमी होतं महाराज, पण जसं जसं वसुदेव गोकुळाच्या दिशेने चालले तसं तसं यमुनेचं पाणी काय झालं, वाढायला लागलं महाराज. आता त्याची 2-3 कारणं आहेत. असं म्हणतात भगवान श्रीकृष्णाची सासू म्हणजे यमुना माता त्या ठिकाणी होती, आणि कालिंदी म्हणजे त्या ठिकाणी एक स्वरूप आहे, ती भगवान श्रीकृष्णाची पत्नी होती. आणि मग भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या पायामध्ये गंगा आहे, तिला त्या ठिकाणी आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या असणाऱ्या सौतीला त्या ठिकाणी भेटायचं होतं, त्याच्यामुळं पाणी काय होत होतं, वाढत होतं महाराज. वसुदेवाला असं वाटलं पाठीमागं जावं तरी आता कृष्णाला मारल्याशिवाय कंस राहणार नाही, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मेलं तरी त्या ठिकाणी बरं. म्हणून वसुदेव काय झाले, गोकुळाच्या दिशेने निघाले. भगवंताच्या लक्षात आलं, भगवंताने काय केलं, आपला पाया त्या ठिकाणी काढला. कारण असं म्हणतात पूर्वीच्या काळी सासू जावायचं तोंड पाहत नव्हते असं म्हणायचे, आता ते काळ राहिला नाही, बरोबर आहे. पण भगवंताच्याच लक्षात आलं, भगवंताने काय केलं, आपला पाय त्या ठिकाणी टोपलीतून बाहेर काढला आणि त्या यमुना मातेला दर्शन दिलं. यमुना माता त्या ठिकाणी कमी झाली. आणि मग इकडचा बाबा इकडं आणि इकडची ताई त्या ठिकाणी कन्या इकडं झाली. आपल्या सर्वांना तो कथा भाग माहीत आहे. पाणी वाढायला लागलं. आणि मग गोकुळामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांना काय झाला, आनंद झाला, ते आपण प्रमाण पाहिलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरहरी. आणि मग गोकुळामध्ये आल्यानंतर आता गोकुळामधली सर्व चिंता पळाली, सर्वांना आनंद त्या ठिकाणी व्हायला लागला. आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी त्यांचं चरित्र तिथं सुरू झालं. आता भगवान श्रीकृष्णाचं चरित्र कधी सुरू झालं, तर रांगता रांगताच त्या ठिकाणी चरित्र झालं महाराज. हे दशे चरित्र केले रांगता रांगता त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सुरू झालं महाराज. आता आपलं चरित्र कधी सुरू झालं, आपलं चरित्र काय महाराज सारा विचित्रच आहे. आता काय आपल्या चरित्रामध्ये, पण भगवान श्रीकृष्णाने अलौकिक अशा प्रकारचं चरित्र केलं महाराज. तुम्ही आजही गोकुळाला जा, आजही वृंदावनला जा, एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे महाराज. आम्ही तो आनंद उपभोगला, पाहिला. तसा आनंद जगाच्या पाठीवर कुठं त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही महाराज. वृंदावनामध्ये गोवर्धन परिक्रमा करा, त्याच ठिकाणी वृंदावनाची परिक्रमा करा. तिथं बाकी बिहारीच्या मंदिरामध्ये लोक वेडे होतात त्या ठिकाणी महाराज. ते प्रेमानंद महाराजांचं बऱ्याच जणांनी नाव ऐकलं महाराज. ते प्रेमानंद महाराज असं म्हणतात, त्यांना सांगणारे डॉक्टर गेले पण प्रेमानंद महाराज तसेच आहेत. का, कारण वेडे झाले महाराज ते भक्तीमध्ये. त्या ठिकाणी इतका आनंद त्या वृंदावनामध्ये आहे, इतका आनंद गोकुळामध्ये आहे, इतका आनंद मथुरेमध्ये त्या ठिकाणी. आजही माणसाला तिकडे गेलं काही त्या ठिकाणी आठवत नाही बरं का. म्हणून तुम्ही चला हळूहळू त्या ठिकाणी तिकडे गेलं पाहिजे महाराज. तुम्ही आजही द्वारकेला कधी जर त्या ठिकाणी गेला तर सुंदर भव्य दिव्य द्वारकाधीशाचं मंदिर त्या ठिकाणी त्या द्वारकेमध्ये आहे महाराज. ती बेट द्वारका, मूळ द्वारका, जय हरी, ती समुद्रातली द्वारका, हे सगळं पाहायचं महत् भाग्य आपल्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि यावं ते त्या ठिकाणी महाराज. असं चरित्र भगवंताने केलं. रांगता रांगता भगवंताचं चरित्र सुरू झालं. भगवंताने अनेक जणांचा त्या ठिकाणी गोकुळामध्ये असताना गर्वहरण केला महाराज. इंद्राचा गर्वहरण केला, ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला, अनेक जणांचा गर्व त्या ठिकाणी भगवंताने काय केला. आता ब्रह्मदेवाचं गर्वहरण काय केलं, सगळे वासर गोपाळ अगदी जसेच्या तसे निर्माण केले. त्या ब्रह्मदेवाचा गर्वहरण त्या ठिकाणी केला. आजही तुम्ही त्या ठिकाणी वृंदावनला गेला का पल्लीकडे बाजूला कालिया डोह, जिथं भगवंताने कालिया मर्दन केलं, कालियाचा अहंकार नाहीसा केला. कालियाच्या डोक्यावर भगवान श्रीकृष्ण उभा राहिले. एका हातामध्ये ती शेपटी आहे आणि पाय देऊन त्याच्या फण्यावर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण उभा आहेत. कालिया मर्दन त्या ठिकाणी भगवंतानं केलं महाराज. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आता मथुरेमधून भगवंत कुठं आलेले आहेत, गोकुळामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि ते गोकुळवासी म्हणतात, या भगवंताच्या सानिध्यामध्ये आम्हाला किती दिवस झाले काही कळालं नाही महाराज. कळलेचे नाही झाले किती दिवस, बाहेरील वास विसरली. आता आम्हाला कशाचाही त्या ठिकाणी म्हणजे मोह राहिला नाही, आम्हाला सगळ्या गोष्टीचा विसर त्या ठिकाणी पडला. अशा पद्धतीनं भगवंताने अनेक प्रकारचं चरित्र कार्य त्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी केलं. 11 वर्ष गोकुळामध्ये भगवंत राहिले महाराज. मी आपल्याला सांगितलं, भगवंतानं त्या ठिकाणी कधी चप्पल घातली नाही, कधी केस कापले नाही, कधी त्या ठिकाणी असत्य बोलले नाही, किंवा कट कारस्थान त्या ठिकाणी केलं नाही महाराज. आणि मग चरित्र सुरू झालं. पण या भगवान श्रीकृष्णाला मारण्याकरता पुतना राक्षसीनेला पाठवलं महाराज.
पण पुतणीला सुद्धा त्या ठिकाणी भगवंताने काय केलं, मोक्ष त्या ठिकाणी दिला. नंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे राक्षस आले महाराज. तो भगवान श्रीकृष्ण गाडी खाली यशोदे मातेनं त्या ठिकाणी एका बैलगाडी खाली झोपू घातलं होतं. तेवढ्यात तिथं एक राक्षस आला. काय त्याचं नाव, षटकासूर त्या ठिकाणी महाराज. त्या षटकासुराला त्या ठिकाणी भगवंताने काय केलं, मारलं त्या ठिकाणी महाराज. त्याच्यानंतर तृणासुर असे अनेक राक्षस भगवंताने जेरीस आणले, त्यांना मारलं. आणि 11व्या वर्षी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने महाराज ज्यावेळेस षटकासुराला मारलं त्यावेळेस भगवंताचं वय किती होतं तुम्हाला माहिती आहे का? फक्त 87 दिवसाचं वय होतं महाराज. आता मला सांगा 87 दिवसामध्ये बाळ काय करू शकतं महाराज? तो भगवंताचा अवतार होता. भगवंताने सगळं त्या ठिकाणी आपलं कर्तबगारी त्या ठिकाणी दाखवली, पुरुषार्थ दाखवला. एकदा यशोदा माता त्या गोकुळामध्ये ब्रह्मांड घाटा आहे महाराज. त्या ठिकाणी जिथं भगवान श्रीकृष्णाचा वाडा आहे, जिथं यशोदा मातेचा वाडा आहे, तिथून 1 किलोमीटर पुढे गेलं का यमुनेच्या काठावर त्या ठिकाणी ब्रह्मांड घाट आहे. त्या ब्रह्मांड घाटावर त्या ठिकाणी यशोदा माता काही धुण्याकरता गेल्या. तेवढ्यात भगवंताने तिथं काय केलं, माती खाल्ली महाराज. तसं माती खाऊ नये कधी माणसाने, पण भगवंताने माती खाल्ली. आणि मग माती खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी आजही आम्ही जर कधी गोकुळाला गेलो तर तिथं गेल्यानंतर पहिलं लोक काय करतात, तिथं अशी थोडी माती घेतात आणि काय करतात, खातात त्या ठिकाणी महाराज. आणि मग यशोदा मातेनं भगवंताला विचारलं, म्हणले कृष्णा अरे तू काय केलं, तू माती खाल्ली का? नाही नाही मी माती खाल्ली नाही असं विचारल्यानंतर आ कर म्हटल्यानंतर भगवंताने काय केलं, आ केलं. आणि त्या मुखामध्ये त्या ठिकाणी यशोदा अनंत ब्रह्मांड उदरी त्या ठिकाणी महाराज. आणि मग त्या भगवंताच्या मुखामध्ये यशोदा मातेला काय केलं, काय दिसलं, अनंत ब्रह्मांड त्या ठिकाणी दिसले. यशोदा मातेला भुरळ आली, खाली पडली. नंतर त्या ठिकाणी भगवंताने आपल्या योगमायेनं त्या ठिकाणी सामर्थ्यानं सगळं काही व्यवस्थित अशा प्रकारचं केलं. अनेक प्रकारच्या लीला भगवंताने गोकुळामध्ये केल्या महाराज. एकदा काय झालं, भगवंताच्या सगळ्या खोड्या वगैरे पाहून यशोदा मातेने गणपती बाप्पाला नवस केला महाराज. म्हणले भगवान श्रीकृष्णाला जर गुण आला तर त्या ठिकाणी तुला काय करील, भरपूर त्या ठिकाणी मोदक करील बा. आता भगवंताला असं वाटलं गणेशाचा कशाला अपमान करायचा, म्हणून 1 महिना भगवंताने जरा व्रत पाळलं त्या ठिकाणी महाराज. आणि 1 महिना झाल्यानंतर यशोदा मातेने काय केलं, गणपती बाप्पा करता काही मोदक केले बा. मोदक केल्यानंतर तेवढ्यात यशोदा मातेच्या लक्षात आलं. म्हणले कृष्णा माझ्याकडून काय झालं, म्हणले अगरबत्ती आणायची राहिली, तेवढं तू काय कर, या मोदक इथं कुणीतरी येईल, उंदीर वगैरे कोणी येईल, म्हणजे तू लक्ष दे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, म्हणले इथं कुणी येणार नाही, मी असताना इथं कोणी येईल म्हटले, तू काळजीच करू नको म्हटले. यशोदा माता त्या ठिकाणी उदबत्ती म्हणा अगरबत्ती आणण्याकरता गेली. तेवढ्यात ह्या बाबाने काय केलं, ताटासगत मोदक त्या ठिकाणी खाऊन घेतले. यशोदा माते येऊन पाहते तर ताटही नाही, मोदकही नाही त्या ठिकाणी. अरे कृष्ण, गणपती सुद्धा नाही. गणपती सहित त्या ठिकाणी काय केलं, भगवान श्रीकृष्णाने गिळंकृत करून घेतलं महाराज. यशोदा माता आली, विचारलं अरे म्हणले कृष्णा काय झालं, कुठं इथं? म्हणले काय नाही, म्हणले मोठ्या पोटाचा गणपती आला होता आणि त्याने सगळं काय केलं. म्हणजे अशा प्रकारची कर्तबगारी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने केली. एवढंच नाही तर आजही तुम्ही जर गोवर्धन वृंदावनला गेलात तर गोवर्धनाची परिक्रमा केली जाते महाराज. आता आतापर्यंत युग झाली 4, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, चालू असलेलं कलियुग. प्रत्येक युगामध्ये देव प्राप्त करून घेण्याची वेगवेगळी साधनं होती महाराज. कृते यत ध्यायितो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापार्य परिचर्या नाम कलोत हरी कीर्तनात. म्हणजे राम अवतारामध्ये त्या ठिकाणी देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर यज्ञ करावं लागायचे. कृष्ण अवतारामध्ये देव प्राप्त करून घेण्याकरता त्या ठिकाणी पूजा करावं लागायची. आणि आता कलियुगामध्ये काहीच नाही महाराज. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. आता कलियुगामध्ये यज्ञ करायचे नाही, कलियुगामध्ये पूजा करायची नाही. पूजा म्हणजे ती नाही, पूजा करायची देवाची महाराज. पण आता त्या ठिकाणी फक्त काय करायचं, नामसंकीर्तन त्या ठिकाणी करायचं महाराज. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, म्हणले आता काय करायचं मी सांगतो तसं करा म्हटले. आता फक्त 5 मिनिटं आपल्याकडे राहिलेले आहे. किती आता वेळ, आता चिंतन केलं तर किती काही लांबत जाईल महाराज, बरोबर आहे की नाही. आता डमाळ महाराज या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर किती काही वेळ आपल्याला पुरणार नाही महाराज. भगवंताच्या लीला गाण्याकरता किती काही आपल्याला वेळ पुरणार नाही. भगवंताने सांगितलं, म्हणले आता वेळ झालेला आहे, आता काय करा म्हटले, आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची म्हटले बा.
सगळ्या गोकुळवासियांनी सांगितलं म्हणले हे करू नको, अरे याच्या अगोदर आपण इंद्र याग करतो म्हणले, यावर्षी इंद्र याग करायचं नाही, यज्ञ करायचं नाही, सर्वांनी गोवर्धनाची पूजा करायची म्हणले. चला गोवर्धनाकडं. 21 किलोमीटरची गोवर्धन परिक्रमा आहे. आजही तुम्ही कधी जर गेलात खरंच आनंद घ्या महाराज त्या ठिकाणी. महाराज हा जन्म आपल्याला कशाला मिळाला आहे? या कटकटी कुरकुरी याच्याकरता आपल्याला जन्म मिळाला नाही. या जगामध्ये या देशामध्ये खूप काही आनंद आहे पण आम्हाला घेता येत नाही महाराज. म्हणून गोवर्धनाची पूजा करा, नर्मदा परिक्रमा करा, चारधाम तीर्थयात्रा करा, नामस्मरण करा, ज्ञानेश्वरी वाचा, जगद्गुरु तुकोबरायची गाथा वाचा. आणि हे वाचल्यानंतर मग अभिमानाने म्हणा आमचं जीवन काय झालं, सार्थक झालं त्या ठिकाणी महाराज. काहीला बोरला पाणी लागलं का ते म्हणते आमच्या जीवनाचं सार्थक झालं, काहीला एखादं काही मिळालं का ते म्हणते आमच्या जीवनाचं कल्याण झालं. याच्यामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण नाही, याच्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक नाही. ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबरायची गाथा, शांती ब्रह्मनाथ महाराजांचं भागवत गीता, हरिपाठ हे सगळं त्या ठिकाणी झाल्यानंतर मग आपण अभिमानाने म्हणायचं आमच्या जीवनाचं काय झालं, कल्याण अशा प्रकारचं झालं. मग गोकुळवासियांनी सांगितलं म्हणले नाही नाही कृष्ण, अरे इंद्र कोपेल म्हटले, तुला माहिती आहे का इंद्राचा राग? म्हणजे अजिबात काळजी करू नका, चला. सगळेजण त्या ठिकाणी काय झालं, गोवर्धनाची पूजा केली. आणि गोवर्धनाची पूजा केल्यानंतर इंद्राला राग आला आणि इंद्राने काय केलं, खूप मोठा पाऊस त्या ठिकाणी सुरुवात केली. जसं यावर्षी पाऊस होता ना महाराज. म्हणले आता कृष्ण आता काय करायचं? म्हणले अजिबात घाबरू नका, मी हाय ना म्हटले. मग शिळाधारी पाऊस सुरू केला वैकर देवा, आपलं कुलकर्णी देवा. आणि मग त्या ठिकाणी महाराज शिळाधारी पाऊस सुरू केल्यानंतर म्हणले आता कसं काय करायचं, आता सगळे मरणार. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं म्हणले अजिबात काळजी करायची नाही, आता आपल्याला गोवर्धन पर्वत उचलायचा म्हटलं. ते म्हणले तुला काही कळतं का, एक तर एवढा एवढा म्हटले. आम्ही किती उन्हाळे पावसाळे तुमच्या अगोदरचे काही काही माणसं म्हणत असतात, तुम्हाला काय कळतं म्हटले. बरोबर आहे का? काही तर देवाला सुद्धा म्हणतात देवाला काय कळतं बरं का. मग ते कृष्णाला म्हणायला लागले म्हणले याला काय कळतं म्हटले, आता एवढा पाऊस सुरू झाला आता काय करायचं? कृष्णाने सांगितलं म्हणले आपल्याला गोवर्धन पर्वत उचलायचा. म्हणले कस काय उचलायचा? ते म्हणले तुम्ही फक्त पुंडलिका करा, मी बरोबर करतो म्हटले सगळे. आणि मग सगळ्यांनी गोवर्धन पर्वताला त्या ठिकाणी भागवत महाराज काय केलं, हात लावला. हात लावल्यानंतर त्या ठिकाणी मोठा गजर केला, सगळ्यांनी गजर करा. असा गजर त्या ठिकाणी झाला. बघता बघता गोवर्धन पर्वत काय झाला, सगळ्यांनी उचलला महाराज. सगळ्यांनी हात लावले, कोणी डोके लावले. भगवंताने काय केलं, नुसती त्या ठिकाणी गिरी गोवर्धन त्या ठिकाणी नुसती करंगळी लावली. 1 2 3 4 6 7 दिवस झाले पाऊस थांबायला तयार नाही. भगवंत त्या ठिकाणी तिथून निघायला तयार नाही. सगळे म्हणले कृष्णा तुला काही कळतं का? अरे 7 दिवस झाले म्हणले आम्ही डोके लावले. नाहीतरी काहीला डोके लावायची सवयची, काही कुठं लावतील काही सांगता येत नाही. मग त्यांनी तिथं डोके लावले होते महाराज. कोणी? ज्यांना काही समजत नव्हतं त्यांनी. ते कृष्णाला म्हणले 12 वाजले म्हणले आता कवर डोके लावायचे. असा करंगळी धरून बसला म्हणले 7 दिवस आमचे डोके गेलेत, आम्ही हात्या लावल्या, कोणी काठ्या लावल्या. भगवंताला काय वाटलं यांना काय झाला, यांना अहंकार झाला, गर्व झाला. आणि मग असं म्हणतात आती देते माती किंवा गर्वाचे घर खाली. मग भगवंताने काय केलं, अशी सरळ असणारी करंगळी अशी थोडी वाकडी केली महाराज. जशी वाकडी गेली तसं काहीचे डोक्याला घसरे बसले, काहीच्या काठ्या वाकड्या झाल्या, काहीच्या मोडल्याच महाराज त्या ठिकाणी महाराज. असं आहे. म्हणून या जगामध्ये त्या ठिकाणी भगवंत कसा आहे, तो नटधारी अशा प्रकारचा आहे महाराज. तो कोणालाच कळाला नाही महाराज. कोणाला कळाला? अरे ज्या राधाकृष्ण 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 असा म्हणतो त्या राधेला सुद्धा त्या ठिकाणी भगवंत कळले नाहीत महाराज. कृष्णा हा राधेला सुद्धा कळाला नाही. आता खूप मोठा दृष्टांत आहे दुर्वास ऋषीचा आणि भगवान श्रीकृष्णाचा खूप मोठा दृष्टांत आहे. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं म्हणले यमुनेच्या पलीकडे जायचं असेल तर यमुनेला सांगा, मी जर ब्रह्मचारी असेल तर वाट करून द्यावी. आता भगवान श्रीकृष्ण खरंच ब्रह्मचारी होते का? पण वाट करून दिली महाराज. आणि दुर्वास ऋषीने तिकून येताना सांगितलं म्हणले एवढं अन्न सेवन करून मी जर त्या ठिकाणी निराहारी असेल तर यमुनेने काय करावी, वाट करून द्यावी. आता तुम्ही घरी गेल्यानंतर हे पहा सगळं. त्या गोपिका म्हणल्या हे दुर्वास ऋषीला काही डोकं आहे का म्हटले. त्याला लय राग यायचा महाराज त्या दुर्वास ऋषीला. काय काय आहेत ऋषी पण त्याला लय राग येतो महाराज. असे बरेच ऋषी आहेत. तसं दुर्वास नावाचे ऋषी त्याला इतका राग यायचा महाराज. मग त्याला राग आला आणि ते इतकं अन्न खाल्लं भगवंताने दिलेलं पण तरी सुद्धा काय म्हणले, मी काहीच खाल्लं नाही म्हणले, निराहारी आहे म्हणले. पण यमुनेने काय करून दिली, वाट. असा भगवान श्रीकृष्ण जगाच्या कोपऱ्यामध्ये काना कोपऱ्यामध्ये कोणालाच त्या ठिकाणी कळाला नाही महाराज. अशा त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लीला केल्या. इंद्राचा सुद्धा त्या ठिकाणी गर्वहरण केलं. 7 दिवस झाले तेव्हापासून सप्ताह करायचं ठरलं महाराज. पहिला सप्ताह कोणी केला? बिशापा. पहिला सप्ताह त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने 7 दिवस केला. तेव्हापासून सप्ताह त्या ठिकाणी ठरला. आणि म्हणून आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं फार महत्वाचा दिवस आहे. भगवान श्रीकृष्णानं अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. खोड्या करता करता त्या ठिकाणी आता बरेच लीला आहेत बरं का.
मग यशोदेकडे त्या ठिकाणी गाराणी यायला लागली. गवळणी आल्या आणि गवळणीने यशोदेला सांगितलं, म्हणले यशोदे आता आम्ही गोकुळामध्ये राहावं का जावं त्या ठिकाणी निघून. त्यावेळेस सगळ्या गवळणीला एकत्र केलं, सगळ्यांना सांगितलं, म्हणजे आता काही काळजी करू नका. भगवंताने गोपाळाला एकत्र केलं. भगवंताने गोपाळाला सांगितलं, म्हणजे अरे इतक्या दिवसापासून तुम्ही गोकुळामध्ये राहता, इथं दूध दही तूप लोणी सगळं आहे, पण तुम्ही असे वाळून का चालले म्हटले. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गोपाळांनी काय सांगितलं, म्हणले हे सगळं दूध कुठं जातं म्हटले, मथुरेला जातं. मग त्यावेळेस भगवंताने सांगितलं, म्हणजे आता असं करा म्हटले, मी सांगतो तसं करा. काहीला काही जमलं नाही तर काही सांगावं लागतं. ते म्हणले तुम्ही काय करा, आता तुम्ही आता असं करा म्हटले, मी सांगतो तसं काय करा. याल तरी यारे लागे आज देतो पोटभर म्हणाल तो. मग आज त्या ठिकाणी तुम्हाला पोटभर देतो म्हणले त्या ठिकाणी, असं भगवान श्रीकृष्ण गोकुळांना सांगितलं. मग अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी चोऱ्या केल्या, अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. आणि खोड्या करता करता खोड्या वाढायला लागल्यानंतर यशोदेकडे गाराणी आली. यशोदेने भगवंताला सांगितलं, भगवंताने सांगितलं, म्हणले आता काही नाही, मी आता काय करतो म्हटले, मला दुसरं काहीतरी काम दे. मग यशोदेने काय सांगितलं, म्हणले आपल्याकडे 9 लाख गायी आहेत, त्या सर्वच्या सर्व गायी घेऊन त्या ठिकाणी एकत्र केलं. महाराज नंद बाबाकडे किती गायी होत्या, 9 लाख गायी होत्या, म्हणून त्यांना नंद ही पदवी दिली होती. त्या कालावधीमध्ये ज्यांच्याकडे गायी आहे त्यांना पदव्या दिल्या जायच्या. महाराज ज्याच्याकडे 9 लाख गायी त्याला नंद म्हणायचे, ज्याच्याकडे 5 लाख गायी त्याला उपनंद म्हणायचे. आता गायी पाहून पदव्या दिल्या जात नाही. एका कीर्तनकाराने विनोदाने सांगितलं, म्हणजे आता कोंबड्या पाहून पदव्या दिल्या जातात. बरोबर आहे, आता गायीच राहिल्या नाही ना महाराज. बरोबर आहे की नाही. कलियुगामध्ये 7 गोष्टी राहिल्या नाहीत बरं का. आता कलियुगामध्ये फार अवघड. कलियुगामध्ये गाय राहिली नाही, कलियुगामध्ये दानवी राहिला नाही, दान देणार नाही असं नाही, देतात अजून काही. दानवी राहिला नाही, सत्य बोलणारा राहिला नाही. कलियुगामध्ये पतिव्रता धर्म कमी होत चाललेला आहे. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत कलियुगामध्ये कमी होत चाललेल्या आहेत महाराज. असो, आणि म्हणून भगवंताने सगळ्यांना सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळेजण रानात आले, खेळ खेळले, अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी झाले. खेळायचे का खेळ खेळे महाराज. बरोबर आहे की नाही. बिटी दांडू चेंडू लगोरे नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी भगवंत खेळले. आणि मग सगळ्यांना असं वाटलं, म्हणले आता कृष्णा आता किती वाजले, 12 वाजले, म्हणले 2 मिनिटं टाइम आहे, आता आम्हाला भुका लागल्या. बरोबर आहे की नाही. खांदी बार पोटी भूक, आता काय खेळ राहिले. पण ते म्हणले आता ठीक आहे, मग आता आपण काय करू, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र आणा, इकडं आणा म्हणले. सगळ्यांच्या शिदोऱ्या आणल्या, एकत्र केल्या. आणि एकत्र केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने गोपाळांना सांगितलं, म्हणले आता एक करायचं. म्हटले पहा, हा जो दुर्लभ आहे ना काला, हा काला मी तुम्हाला देतो म्हटले. पण हा काला खाण्याकरता त्या ठिकाणी कुठले देव आलेत म्हणले, स्वर्गातून देव आलेत म्हणले. आज ओस अमरावती काला पाहावा येती, देव भाव विसरती, पुढं काय देव भाव विसरती देव आपुला त्या ठिकाणी महाराज. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आज अमरावती ओस झालेली आहे, सर्व देव आलेले आहेत. गोपाळ म्हणले ती देव कुठे आहेत, ते म्हणले यमुनेच्या डोहामध्ये मासे झालेले आहेत म्हटले महाराज. काल्याची असे देव जळी झाले मासे, ते मासे झालेले आहेत म्हटले. मी तुम्हाला काला देतो, पण काला खाल्ल्यानंतर तुम्ही काय करायचं,
हात यमुनेच्या डोहामध्ये धुवायला जायचं नाही, आपापले हात काय करायचे मागच्या बाजूला त्या ठिकाणी पुसायचे महाराज. म्हणून शरीरामध्ये तुम्ही पहा सगळ्या बाजूला देव आहेत, सगळ्या ठिकाणी देव आहे, दंडामध्ये देव आहे, इकडे देव आहे, सगळीकडे देव आहे, पण पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी निकृष्ट त्या ठिकाणी जागा दिलेली आहे महाराज. म्हणून भगवंताने सांगितलं म्हणले काय करा आपापले हात पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी पुसा. देवाला सुद्धा काला भगवंताने मिळून दिला नाहीये महाराज. असा काला यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळांनी केला. देव भक्त दोन्ही करिता ती काला दयाच्या धन्य भाग्य त्यांचे गोकुळ सदाशिवाचे उचिष्ट ते काय खाय तयाचे निहाते नाही कंटाळत तया लागी एका जनार्दनी भक्ताची आवडी वाढवीत गोडी नित्य नवी. आणि मग भगवंताने तो काला सर्वांना जसा अधिकार असेल तसा काला दिला. मग भगवंताने पटकन खाऊन टाकला. आता त्याला रोजच मिळत होतं, पण हे सुदाम्या पेंद्या वाकड्या हे सगळे यांना कधी न मिळाल्यामुळे यांनी काय केलं तोंडामध्ये घुसळून सुरू केलं मला. आणि मग भगवंताने असे पाय वाकडा घातला आणि त्यांना सांगितलं म्हणले तुमच्या तोंडातलं उष्ट त्या ठिकाणी मला द्या. गोपाळांचं उष्ट त्या ठिकाणी कोणी खाल्लं महाराज? भगवंताने ते खाल्लं. उचिष्ट ते काय खाई तयाचे निहाते नाही कंटाळत तया लागी यथामती यथावकाश त्या ठिकाणी आपला अभंगावर त्या ठिकाणी भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. भगवंताचं चरित्र आपण पाहिलं. बोलता बोलता एखादा शब्द वेडावाकडा गेला असेल आई वडिलाच्या अंतर्गणातून मला क्षमा करा. एखादा विचार बरोबर वाटला असेल त्या विचाराचा जरूर विचार करा. आणि जीवन जरी त्या ठिकाणी काळ फार भयानक असला तरी जीवनामध्ये त्या ठिकाणी 4-5 गोष्टीचं अवलंबन करा. निश्चित आपलं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. पहिलं देवावर निष्ठा ठेवा. दुसरी गोष्ट साधू संतांची सेवा करा. तिसरी गोष्ट त्या ठिकाणी आई वडिलांची त्या ठिकाणी नितांत भावाने आदराने सेवा करा. वडील अबाल वृद्धांचं त्या ठिकाणी ऐका आणि यांचं ऐकल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आल्याशिवाय राहणार नाही. जिथं जिथं असे कार्यक्रम होतात तिथं सत्कर्म त्या ठिकाणी चांगलं करा. म्हणून आज या 36 वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी केलं. खंडोबा नगर आणि परिसरातील सर्व भाविकांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच अशा प्रकारचे आहेत. पुनश्च एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे. दैपळे साहेब, भुसारी दादा, आगळे सर, वीर साहेब, आपले बेसे आप्पा, पाडळे साहेब, सर्वच त्या ठिकाणी इकडं भुले साहेब, आदरणीय लवाड साहेब या ठिकाणी आलेले आहेत. लवाट महाराज आहेत, भोसले महाराज आहेत, विखे महाराज आहेत. सर्व गुणीजन मंडळी त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. या 7 दिवसामध्ये ज्यांनी अन्नदान केलं त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम ज्यांची आहे अशा आमच्या अशोक डांगरे यांनाही त्या ठिकाणी खूप धन्यवाद. आणि ज्यांची आज त्या ठिकाणी काल्याच्या निमित्ताने महाप्रसादाची पंगत आहे, अन्नदानाची पंगत आहे अशी आपल्या सर्वांची आवडते त्या ठिकाणी सुनील काकडे सर यांनी सुंदर अशा प्रकारचं नियोजन आयोजन या ठिकाणी प्रसादाचं केलेलं आहे. सर्वांनी प्रसाद घेऊन जावं अशी या ठिकाणी त्यांच्या सर्वांच्या वतीनं सर्वांना विनंती. आणि दुसरी एक गोष्ट आपल्या या भूमीमध्ये ही शेवगाव भूमी म्हणजे ऐतिहासिक भूमी आहे. ज्या ठिकाणी ज्ञानोबराय थांबले अशी खालची वेस त्या ठिकाणी आमचे संदीप महाराज मस्के यांनी सुंदर अशा प्रकारची संस्था सुरुवात केलेली आहे. मृदंग वाजवणं असेल, गायन असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कार्य महाराज करतात. ज्यांना ज्यांना आपल्या मुलाला संस्कार द्यायचे आहेत किंवा चांगलं करायचं आहे, आपलं म्हातारपण चांगलं करायचं आहे, त्यांनी आपल्या मुलांना त्या ठिकाणी तिथं काय करावं, संस्थेमध्ये दाखल करावं. कोणाला वाढदिवस असतील, काही कार्य असेल तिथं सुद्धा महाराज चांगल्या पद्धतीने करतात. जरी आपल्याला मुलं तिथं पाठवता आली नाही तर कधी आपल्याला वेळ मिळेल अशा वेळेस आपण तिथं दर्शनाला जावं, महाराजांना भेटावं एवढी आपल्या सर्वांच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या अशोक महाराज यांनी वारकरी संप्रदायामध्ये सेवा करत असताना सुंदर अशा प्रकारच्या तुळशीच्या माळी या ठिकाणी आलेल्या आहेत. पवित्र आणि ओरिजिनल तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये आपण घालावी. मला सांगा आपण कितीही सोनं घातलं तर कोणी रामकृष्ण हरी म्हणेलच अशी खात्री देता येत नाही, परंतु तुळशीची पवित्र माळ जर घातली गावामध्ये आपण गेलो तर रामकृष्ण हरी म्हणून आपल्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुळशीची पवित्र माळ आपण गळ्यामध्ये घालावी. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा. सर्वांना धन्यवाद देतो. वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज ढगे गेल्यानंतर ही धुरा त्या ठिकाणी या मंडळीनं माझ्याकडे त्या ठिकाणी दिली. कदाचित सेवेमध्ये काही कमतरता राहू शकते. जर काही कमी जास्त राहिलं असेल तर निश्चित माझ्यापर्यंत ते पोहोचा. पुढच्या वर्षी त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व गुणीजन मंडळीला धन्यवाद. सर्व कार्यकर्ते मंडळी, तरुण मंडळी सर्वांना धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल, कंठी धरेला कृष्णमणी अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढचं निवेदन आगळेसरा या ठिकाणी आपल्याला सांगतील. 2-3 सत्कार आहेत. 5-10 मिनिटांमध्ये कुणी उठू नये. सगळ्यांना घाई आहे, लग्न आहे याचा विचार करून आपण बरोबर 12ला त्या ठिकाणी कीर्तन सेवा समाप्त केली आहे. ज्ञानेश्वर